सुरुवात होईल तसे आमचे सहसमालोचक सूरज सर आपल्या बरोबर जोडले जातील. कॉमेंट्री बॉक्स मधून एक वेगळा आवाज, एक स्थानिक आवाज आपल्या भेटीला येईल. या सर, कॉमेंट्री बॉक्स मध्ये, घरच्या मैदानामध्ये, घरच्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. यस थँक्यू सर, मनापासून खूप खूप धन्यवाद. विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अगदी अफजल खानाचा पोथळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा मर्दमराठा माझा या शिवबा राजा पावनभूमीमधून खरं तर होऊन गेला. महाराजांना पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि सर्वांचं ग्रामीण बिग बॅशच्या दरम्यान मनापासून स्वागत. त्यानंतर आमची पलटण खंडाळा तालुक्याची अगदी पाहायला मिळेल. गार्गे एंटरप्राइजेस टीम सुपर 8 मध्ये पोहोचली. अभिनंदन टीम आहे. यशचेक सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. मॅचला आपण ऑन करतोय. पहिला चेंडू अगदी बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट, त्यानंतर या ठिकाणी सिंगल आली आहे. नागेश्वर जिमखाना बावड्याचे केतनजी यांच्याकडून 101 रुपयाचे कॅश प्राइज खरं तर समालोचक मी स्वतः सुरेश धायगुडेसाठी करतो. यस, मनापासून थँक्यू असेल दादा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी कॅप्टन कूल सूरज माताळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. यस, बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आलाय. 5 चेंडू आतापर्यंत झालेत, एकच धाव बॅट मधून आली आहे. यस, इथे देखील हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी जी आहे ती केली आहे गुल. आउट, बॅक टू द पवेलियन. बॅटर पास झालाय, विकेट आली आहे डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. शिवगंगा मिक्स प्रीमियर लीगचे अध्यक्ष या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आदरणीय विशालदादा कामठे, आपलं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मोठी विकेट आणि बडी मछली जालमे खरं तर या ठिकाणी पाहायला मिळेल. अरुण वाटकर इथे बाद झालेत. मोठी विकेट मैदानाच्या आतमधून. बॅटर अगदी बॅक टू द पवेलियन खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. दफलकावरती 1 धावा आहे, परंतु 1 विकेट देखील मैदानाच्या आतमधून आली आहे. शशी घोईने आतापर्यंत 4 चेंडू खेळले, 4 मध्ये 1च धाव त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. तर दुसऱ्या साईडला योगेश सनस आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. आतापर्यंत 1 षटक पूर्ण झाले, 1 धाव धावफलकावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हे अगदी धावफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यस, तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. TLC लाईव्ह अर्थात STC लाईव्हच्या जे यूट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्यांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. अगदी दरम्यानच्या आपण पाहतोय ग्रामीण बिग बॅश 2025 चा थरार पर्व अगदी पहिला आहे आणि सर्व क्रिकेट रसिकांचा असणारा गर्व या पर्व पहिल्यावरती पाहायला मिळाला आहे. यस, विकेट अगदी आली आहे आणि बॅटर बाद झाले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये योगेश सनस. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सूरज माथाळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फ्लाय स्लिपला अगदी आपण त्यांना पाहतोय. अगदी मैदानाच्या आतमधून दोनही संघ खरं तर पाठीमागच्या दोनही मॅचेस 1-1 पराभव देखील स्वीकारूसाठी कमबॅकची मॅच खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेला टाटा आणि बाय बाय करत असताना पाहायला मिळेल. या स्लोवा पुलटा साड्या वाटणे चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. कॉर्नर सनसनी फटका आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे आणि त्यानंतर फेकी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. या चुका आहेत, त्या चुका खरं तर आपल्याला टाळाव्या लागतील, कारण की मित्रांनो ही लोकल टुर्नामेंट नाहीये. जवळजवळ 5 तालुके इथे एकत्र झालेत आणि एकमेकांच्या विरोधात सर्व तालुक्यातले खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळालेत. यस, ग्रामीण बिग बॅश. इथे देखील खोलवर टप्प्याच्या चेंडू मैदानाच्या आतमधून पाहतोय. स्लाइस झालाय, त्यानंतर क्षेत्ररक्षक अगदी डाऊन दी बॉल मिड विकेटला चेंडूला रोखतायत. त्यानंतर इथे सिंगल आहे. दोनही पंचांची कामगिरी, त्यानंतर आमच्या तिसऱ्या पंचांची देखील कामगिरी आज चांगली पाहायला मिळाली आहे. माळी सर आहेत, त्याचबरोबर त्यांचे साथी पंच देखील स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्यानंतर आमचे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अगदी आबा चौधरी, आमचे सहाय्यक समालोचक शैलेजी निवगुणे सर, त्यानंतर व्हाईस ऑफ फलटण सलीम शेख सर देखील पाहायला मिळतील. यस, 3 पंचांचा आज त्रिकूट आहे, तर दुसऱ्या साईडून 3 समालोचकांचं देखील त्रिकूट या मैदानाच्या आतमध्ये बनलंय. काय आयोजन खरं तर दमदार आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय विनोदजी पोटे आणि त्यानंतर रोहन दादा चोरगे महाराष्ट्र पोलीस
दोघांच्या माध्यमातून सुंदर आयोजन बनलंय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आहे. 4 रन्स ऑन द बोर्ड, 4 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण बिग बॅश सातारा राय. इथे देखील आक्रमण तर होतोय आणि याच बरोबर मैदानाच्या आतमध्ये चांदो मामा भागलास का आणि योगेश सनाच्या बॅट मधून षटकार पाहिलास का. चरण डीजे. यस थँक्यू डीजे, मनापासून खूप खूप धन्यवाद. डीजे मास्टर बास थोडा जास्त होतोय, थोडासा कमी करा. 10 रन ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला फटका खेळा पाठीमागे. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अगदी यष्टीरक्षक चेंडूला रोखतील. त्यानंतर चूक खरं तर होतीये. कव्हर प्रोटेक्शन मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा बंद आहे. चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. यस, चपळाई खरं तर खूप महत्वाची असेल. चेंडूवरती नजर अगदी तेज आहे. आज सर्व खेळाडूंचं मैदानाच्या आतमधून खरं तर पाहायला मिळते. आज त्यानंतर TLC लाईव्हचे अगदी मुख्य ऑपरेटर आपण पाहतोय हिमांशू सर देखील, त्यानंतर त्यांचे साथी अगदी अफगाणिस्तान रिटर्न गौरव सर देखील आहेत. आमचे स्कोरर मित्र खरं तर आपण पाहतोय डिशान सर देखील आपल्याला पाहायला मिळतील. मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेत वैभव सावंत सर, त्यानंतर राहुल सर अगदी स्क्रीनले कॅमेरामॅन, त्यानंतर अगदी आमचे रोहन सर देखील आहेत आणि राजू सर देखील. आपल्याला सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम केलंय TLCने. TLCला एक चांगला फटका आहे. स्लाइस झाला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, चेंडूला रोखलंय आणि त्यानंतर अगदी बडी मछली जाल मध्ये पुढे एकदा जाळं रचलं होतं आणि जाळ्यामध्ये अगदी पकडलंय. विकेट आली, बॅटर बाद झालेत. डीजे. यस थँक्यू. यस, लाईन रेषा खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करायची आहे. अगदी सुंदर असं आयोजन नियोजन खरं तर आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक अगदी आदरणीय विनोद भाऊ पोटे, त्यानंतर विठ्ठलजी वाडकर, अगदी रोहनदादा चोरगे. अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीनला अर्धा चंद्र तर खरं आलाय आणि कव्हर करण्याचं काम खरं तर आमचे राहुलनी केलंय का रे? राहुलनी केलंय का? रोहन सरांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी आपल्याला चांगली कामगिरी आज TLC लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीनला मित्रांनो अगदी आपण पाहतोय. शानदार आहे आणि हे जानदार आहे. हे बळकट आहे आणि बळकट टुर्नामेंट मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यानंतर TLC आणि STC खरं तर एकत्र आले आणि चांगली टुर्नामेंट खरं तर प्लॅटफॉर्म देण्याचं काम खेळाडू राजांना देखील केलं गेलंय. यस, लाईन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर आदरणीय सागरदादा जरांडे, मंगेशजी सुर्वे, आदरणीय संजय तातूजी गोगावले, जितूजी शिंदे महाराष्ट्र पोलीस, त्यानंतर अक्षयजी पंगारे एफी आणि त्यानंतर अगदी तिखट नेतृत्व खरं तर आहे, परंतु सातत्याने अगदी आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आदरणीय सुशीलजी दिघे साहेब अगदी आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. सर्वांची काळजी खरं तर या व्यक्तीला आहे आणि ती व्यक्ती खरं तर आदरणीय सुशील दादा दिघे खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर खेळपट्टी आज मजबूत आहे आणि ती मजबूत खेळपट्टी मित्रांनो जी पाहताय ना, आदरणीय विठ्ठलजी वाडकर त्यानंतर आदरणीय मंगेशजी सुर्वे या दोघांच्या माध्यमातून खरं तर ती खेळपट्टी आज मैदानाच्या आतमध्ये आहे. यस, चला खेळपट्टी देखील आपण लाईन करतोय. त्यानंतर डीजे मास्टरला देखील मी एक संधी देतोय. यस डीजे, फक्त मराठी सॉन्ग असू द्यात. डीजे मास्टर चल चेक. यस डीजे प्लीज.
चिक चिक अगदी आपण पाहतोय मित्रांनो 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावांचा आकडा 10 रन ऑन द बोर्ड. त्यानंतर 2 विकेट अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 इथे तिसऱ्या आधी मार्गस होतोय आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे वापरलाय. आसिम शेख इथे गोलंदाजी मार्कवरती आहे, परंतु त्यानंतर अगदी स्ट्राईकवरती देखील आपल्याला खेळपट्टी मजबूत करायची आहे. त्याच्यामुळे डीजे मास्टर पुन्हा एकदा डीजे प्लीज. येस थँक्यू मनापासून खूप खूप धन्यवाद डीजे मास्टर. मॅच अगदी आपण ऑन करतोय मित्रांनो. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. अगदी लगातारच्या 5 षटकारांसाठी पारितोषिक खरं तर आले. अगदी वेल्हा तालुक्याहून खरं तर ते पारितोषिक येत आहे. हर्षद जामकुसकर यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज आहे. शशी कोईने एक स्टार आहे, हा बॅटर आहे, एक ब्लास्टर आहे तर बास्टर सुद्धा आहे. शशी कोईने पाठीमागची मॅच काय जबरदस्त खेळलेत. आणि त्यानंतर इथे देखील हवाई तडाखा आहे. चेंडू लँड होतोय, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. लॉंग लेगचा बेग बेग हवाई मार्गाने 6 धावा. षटकार 6 रन. डीजे येस थँक्यू. याची देही याची डोळा आणि धावफलकावरती धावांचा आकडा आहे 16. रांगला गेलाय ग्रामीण बिग बॅचचा 16. यस त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. लॉंग ऑनला खेळाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सिंगल आली आहे आणि गुड कॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला कॉल करणं देखील गरजेचं आहे. समतोल दोघांमध्ये देखील राखायला हवाय आणि तो समतोल अगदी मैदानाच्या आतमधून पाहतोय. यस 17 धावा अशुभ मानणारा आकडा खरं तर धावफलकावरती आहे. 17 आणि खतरा. 17 खतरा अटळ असेल का पाहणं गरजेचं आहे. 2 विकेट आतापर्यंत आल्यात आणि त्यानंतर बॅटर ऑन स्ट्राईकला रणजित जाधव. यस हा देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर दोन्ही हा समांतर आले आहेत आणि पंच इथे बॅट बॉल कळवतात. अवांतर धाव मैदानाच्या आतमधून. खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल मिळतोय. रणजित जाधव खरं तर खंडाळा तालुक्याला बिलॉंग करतात आणि लोहम मधून खरं तर एका छोट्याशा गावामधून आज मोठ्या मंचावरती खेळण्याकरिता पोहोचलेत. कांबरेश्वर फायटर्स तर शिवराई 11. यस चांगला फटका खेळ आहे. खोलवट टप्प्यात चेंडू, परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स झाला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि चेंडूला खरं तर रोखलं गेले आणि सिंगलच्या मदतीने 2ही धावा इथे कंप्लीट होत आहेत. यस आताचे 2 येतील. 2च्या मदतीने 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 अगदी धावफलकावरती आहे. अगदी गुलाबी थंडी आणि त्यानंतर क्रिकेटची पंढरी एक स्वर्गासारखं खरं तर आज दृश्य पाहायला मिळालंय क्रिकेटच्या पंढरीमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. लिप स्क्वेअर लेग फेकी मैदानाच्या आतमध्ये याही चेंडूवरती पुन्हा एकदा होतीये. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये खरं तर जबरदस्त झाली. धावफलक देखील तितकं चांगलं आम्हाला पाहायला मिळेल. एक टार्गेट आहे ती मॅक्सिमम जास्त उंचवण्याचा प्रयत्न सातत्याने टीम करेल. यस खोलवर टप्प्या छोट्या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय यष्टीरक्षक अगदी रवी पवार
इथे डाऊन दी बॉल चेंडूला रोखतायत. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. यस किशोर सोळसकर, त्यानंतर रवी पवार, सूरज माताळे स्टार आहे त्या टीम मध्ये सुद्धा. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ओ हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉलचा नियम क्रमांक इथे 22 अवलंब करतील मुख्य पंच. व्हाईट बॉल. अगदी खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. हे अवांतर धावा आतापर्यंत 2 व्हाईट बॉल या षटकामध्ये देखील आलेला पाहायला मिळतील. आसिम शेख आहेत TLC, त्यानंतर STC आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर खेळाडूंना मंच आहे. अगदी मुख्य मंचासमोर खरं तर आपण जी बाईक पाहतोय ती बाईक वरती नजर कोणाची असेल? 16 संघांची खरं तर नजर होती. यस खोलवर टप्प्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर उलट्या पावलाने पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. शर्यत तर दोघांमध्ये आहे. शर्यत जिंकेल कोण पाहणं गरजेचं आहे. कव्हर प्रोटेक्शन समतोल नाहीये आणि त्यानंतर हुकला तो मैदानाच्या आतमध्ये. इथे अगदी तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. पाहणं गरजेचं असेल. स्ट्राईक वरच्या इष्टे इथे खरं तर चेक कराव्या लागतील. शहानिशा करावी लागेल. दूध का दुधार पाणी का पाणी. TLC लाईव्हच्या माध्यमातून काय असेल या चेंडूची कहाणी पाहणं गरजेचं आहे. यस पाहणं गरजेचं आहे. चेंडू अगदी काय घडलंय बिघडलंय. बॅटर इथे सेफ असेल की नाही. स्ट्राईक वरच्या इष्ट्या खरं तर चेक कराव्या लागतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत खरं तर आबाजी चौधरी सर आम्हाला पाहायला मिळतील. कीप रोलिंग पाहणं गरजेचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी खरं तर इथे केली गेली. स्ट्राईक वरती एस्टेट चेक करायच्यात. रणजित सेफ असतील का नाही पाहणं गरजेचं आहे. काही चुका असतील परंतु चूक कोणाची असेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय तेजस्वी पवार आपलं मनापासून या ठिकाणी आपण स्वागत करतोय. एस बासल बॅटर मॅचला करूया आपण. लेट्स प्ले. चला खेळूया ग्रामीण बिग बॅशचा थरार. यस 25 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहे. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. त्यानंतर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं इथे मार्गस्थ होतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज टीमचा कणा आणि टीमचा नेता अगदी गोलंदाजी मार्कवरती आहे सूरज माताळे. सलगचे जर 3 विकेट जर मिळवलं तर हर्षद जामसुदकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. आज किस्सा खरं तर हर्षद सरांचा भरलाय की काय, परंतु युट्यूबच्या वाहिनीवरती मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी क्रिकेट वेडी फार मंडळी आहे. त्यानंतर अगदी आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. बॅट आणि बॉलचा मित्रांनो कोणताही संपर्क इथे झालेला नाहीये. चेंडू इथे चांगला आहे. यस डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. रिवर्स खेळाय आणि चेंडूला पाठवून दिले 6 धावांसाठी. आउट ऑफ द पार्क. फ्लॅट अँड फ्लॅट सिक्सर. 6 रन डीजे. येस थँक्यू. चांगला फटका खेळाय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शशी गोईने. महाराष्ट्र पोलीस त्यानंतर ब्लास्टर मास्टर ख्याती आहे आज. या सिंगल आहे ती मिळाली आहे. पाठीमागे मोठा फटका. त्यानंतर काही चेंडू चांगले असतील का चांगल्या चेंडूला चांगला सन्मान द्या. जसा खराब चेंडू मिळेल त्याला महासन्मान देण्याचं काम देखील बॅटर सातत्याने करतायत. यस पाठीमागे षटकार. त्यानंतर आताच्या चेंडूवरती सिंगल आणि धावफलकावरती धावांचा आकडा 32 रन ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. यस चला चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये. अगदी 360 व्ह्यू खरं तर आता आपण पूर्ण मैदानाचा घेणार आहोत. अगदी नंदीवाला स्टेडियम खरं तर आपण या वेळूच्या गावामध्ये खरं तर पाहतो. जास्त आपण बार त्यानंतर चांगला क्लिअर मैदानाच्या आतमध्ये केलाय.
रणजित जाधव खरं तर स्ट्राईक वरती, त्यानंतर सिंगल इथे मिळतीये. ना तेरी ना मेरी डावफलकावरती धावा डबल तेऱ्या 33 धावा. अजून 2 चेंडू कशा प्रकारे खरं तर सूरज इथे मार्गस्थ करतोय. 360 व्ह्यू खरं तर आपण ऑन स्क्रीनला पाहतोय. पडवळ डेकोरेटर्स काय आज मैदान सजवलंय त्यांनी, मनापासून खूप खूप धन्यवाद असेल आयोजन कमिटीच्या वतीने. त्यानंतर स्वीप शॉट मैदानाच्या आतमध्ये होतोय ॲटम, आणि त्यानंतर पुन्हा एकदा याही चेंडूवरती 2 आल्यात. 2 धावा आपण खरं तर मिळतील. अगदी पाहतोय 360 व्ह्यू आज गौरव सर, आणि त्यानंतर ऑपरेटिंगच्या माध्यमातून खरं तर गौरव सर आम्हाला पाहायला मिळतात. आणि मध्ये व्ह्यू मैदानाचा अगदी या ठिकाणी घेतलाय. पुढे एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर संपर्क थोडासा खराब राहिलाय. आणि या शरीर भेदक मारा लेग बायच्या माध्यमातून आताची सिंगल आहे. लेग बायची सिंगल मिळतीये. धावफलकावरती धावांचा आकडा 4 षटकांचा मित्रांनो खेळ इथे पूर्ण झालाय. आणि धावफलकावरती धावांचा आकडा 35 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यस डीजे यसचे एक बल आय व्ह्यू खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. यस गौरव सर त्यांची पूर्णपणे टीम, आदरणीय विनोद दादा फोटे, सुंदर असं आयोजन 360 मध्ये पूर्णपणे आज नंदीवाला स्टेडियम वेळूचं पूर्णपणे आज कव्हर केलंय. असं वाटतच नाही आम्ही वेळूमध्ये आलोय, असं वाटतंय खरं तर स्वर्गामध्ये पोहोचलोय. क्रिकेटची इंडस्ट्री आणि क्रिकेटची पंढरी खरं तर या नंदीवाला स्टेडियम वेळूमध्ये सजली आहे. अनेक मातब्बर खेळाडू खरं तर मातब्बर संघ या ठिकाणी आपल्याला खेळपट्टीवरती खेळत असताना कालच्याही दिवसामध्ये पाहायला मिळालेत, आणि येणाऱ्या उद्याच्या दिवसामध्ये परवाच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळतील. यस डे नाईट क्रिकेट फ्लड लाईट्स देखील पाठीमागच्या मॅच मध्ये ऑन झालेले पाहायला मिळालेत. सुंदर असं आयोजन नियोजन आज पाहायला मिळते. खेळाडूंना मंच निर्माण केलाय, आणि त्यानंतर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे 5वं मार्गच होतंय, आणि 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती अक्षय इंगुळकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस लेट्स प्ले, चला मॅचला ऑन करूयात, वेळ वाचवूयात. वेळ वाचवणं खरं तर गरजेचं आहे. अक्षय इंगुळकर त्यानंतरचा चेंडू आहे. यस चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. दे धक्का तर मॅक्सिमम छक्का, षटकार आलाय. मिळाल्या 6 धावा. डीजे थँक्यू डीजे. यस थँक्यू. शशी गोयने पुन्हा एकदा आक्रमण केलाय, आणि अगदी आपण पाहतोय बॅक टू बॅक इस्कोला का डाला तो लाइप्झिग आला, बॅक टू बॅक मोठा फटका खेळाय. 6 धावा, षटकार. डीजे थँक्यू डीजे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. अगदी सलग 3 विकेट साठी खरं तर हर्षदजी जांभूजकर सरांकडून खरं तर 501 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजसाठी आले. बॅक टू बॅक 2 चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये, मॅक्सिमम सुपर हिटचे तडाखे अगदी आपल्याला शशी गोयनेच्या बॅटमधून आपण पाहतोय. आतापर्यंत 15 चेंडू 33 वरती खेळतोय. चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये. यस चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये येतोय, आणि
48 धावा धावफलकावरती आहेत. 48 धावा या ठिकाणी आपण पाहतोय आणि बॅक टू बॅक खरं तर चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये फॉर्म आहेत, आज टचमध्ये आलेत आणि बऱ्याच टुर्नामेंट खरं तर शशी घोईने गाजवल्यात. 18 मावळ लीग असेल, त्यानंतर राजगड लीग असेल, तिथे देखील आपल्याला पाहायला मिळतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तो ठरला होता. आणि त्यानंतर आज ग्रामीण बिग बॅश गाजवण्यासाठी सज्ज आहेत महाराष्ट्र पोलीस शशी घोईने. चांगला फटका मैदानाच्या आतमधून पुढे एकदा आक्रमण झालंय, अगदी सुईमध्ये धागा ओ असा फटका खेळलाय. 4 धावा चौकार डीजे. आणि या चौकाराबरोबरच कामेश्वर फायटर्स टीम 52 या आकड्यावरती पोहोचते. 50+ 52 धावा धावफलकावरती आहेत. यस पुरुष एकदा फटका अगदी फार बचावले, खूप दूरवरती करत होता, बराच मीटरचं अंतर खरं तर कव्हर करतायत क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलंय आणि त्यानंतर इथे अगदी चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल आज शशी घोईने यांच्या देखील पाहायला मिळते. या सिंगल मिळेल आताची. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा असेल, अगदी 53 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. त्यानंतरचा चेंडू पुढे एकदा आहे रणजित जाधव. यस आडवा बॅटने चांगला क्लिअर केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल डीप मिड विकेटला पोहोचले, सिंगल आली आहे. दुहेरीचा कॉल सुरू आहे, समतल दोघांमध्ये आहे. कॉलिंग मिस कॉलिंग कोणताही नाहीये मित्रांनो, दोघांमध्ये कॉलिंग चांगलं आहे आणि त्याच्यामुळे एफर्ट देखील चांगले पाहायला मिळतात. यस आताच्या पुढे एकदा 2 आल्यात. 55 55 या आकड्यावरती खरं तर गाडी पोहोचली आहे. घेर बदलायला हवेत इथे खरं तर. यस रणजित अलॉंग द गारफीट चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक रफी पवार डाऊन द बॉल चेंडूला क्लिअर करतील, अगदी लॉंग ऑफला खेळाय, सिंगल पुन्हा एकदा आली आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 5चा खेळ संपलाय. अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. यस डीजे. थँक्यू डीजे. 5 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती 56 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6वं षटक इथे मार्गस्थ होतोय आणि 6व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज घाटदरे गावाला खरं तर बिलॉंग केले आणि खंडाळा तालुक्यामधून करता हिरा चमकण्यासाठी आज ग्रामीण बिग बॅशच्या दरम्यान चमकलाय. किशोर सोळसकर गोलंदाजी मार्कवरती आहेत. बॅच पुढे एक धावा होते, अगदी रणजित जाधव कित्येक वेळा खरं तर एकमेकांच्या समोर विरुद्ध खरं तर खेळ या दोघांचे आम्हाला पाहायला मिळत असते आणि आज पुन्हा एकदा तो क्षण पुन्हा एकदा आलाय. यस अगदी मॅच देखील जोरदार आहे. जो खरं तर पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला टाटा आणि बाय बाय करावा लागेल. खुलवा टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, अगदी पाठलाग देखील जारी आहे. त्यानंतर इथे अगदी चुका होत आहेत आणि मैदानाच्या आतमधून अगदी पाहायला मिळेल पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय बाउंड्रीची भेट, अर्थात 4 धावा चौकार डीजे. थँक्यू. 60 धावा धावफलकावरती आहेत या चौकाराच्या मदतीने. आता दोघांकडून धावा यायला खरं तर इथे सुरुवात झाली आहे. यस हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी खरं तर चांगला पाहायला मिळतोय. खरं तर शरीरापासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न किशोर मैदानाच्या आतमध्ये करतायत. कमबॅकचे चेंडू खरं तर मित्रांनो वापरलाय, इथे डॉट बॉल आलाय रणजित जाधव. त्यानंतर यष्टीरक्षक खरं तर चेंडूला रोखतील, अगदी चेंडू हाई देखील पाहिलाय. डॉट आलेत बॅक टू बॅक, काबालीचा खरं तर एफर्ट्स आणि त्यानंतर कमबॅक चांगला पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक दोनही चेंडू डॉट आलेत. येणाऱ्या चेंडूंवरती देखील कशा प्रकारे आक्रमण असेल. पुढे शेख दालोबा फुलटॉस, हवाई मार्गाने चेंडू अगदी लँड करण्याचा प्रयत्न आहे. वाघाची दहाड आणि फोडलाय पहाड, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा डीजे.
यस थँक्यू. 66 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय काही चुका झाल्यात आणि त्यानंतर दस्तक पे मस्तक. येस मस्तक पे दस्तक. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पॉइंटला खरं तर चेंडूला रोखतील. त्यानंतर एक सिंगल आहे ती मिळेल आणि षटक क्रमांक 6 मधला एक चेंडू इथे उरला आहे. एक चेंडू खरं तर बाकी आहे. शशी खोईने जास्त खरं तर या षटकामध्ये स्ट्राईकवरती नव्हते. त्यानंतर आदरणीय अजिंक्यजी वाडकर यांचं शुभ आगमन. माऊली दादांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. यस चांगला फटका खेळ आहे. स्वीप शॉट रिवर्स आहे आणि त्यानंतर सक्सेसफुल केलाय शशी खोईने. ब्लास्टर मास्टर 4 धावा चौकार. थँक्यू. 71 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजून 12 चेंडू खरं तर आपल्याकडे शेष आहेत. 12 चेंडू इथे उरलेत आणि 12 चेंडू मध्ये देखील किती धावा खरं तर बनतील पाहणं गरजेचं आहे. ग्रामीण बिग बॅचचा रंगलेला सोहळा. अगदी गुलाबी थंडी आणि त्यानंतर शरद फार्गे स्टँड देखील सजलंय. दुसऱ्या साइड अगदी रोहन सोरगे स्टँड. दोन्ही स्टँड अगदी खेळाडूंच्या माध्यमातून भरलेली पाहायला मिळतील. यस बॅटिंग पॉवर प्लेची इथे मागणी आहे. षटक क्रमांक 7 मध्ये आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले आणि गोलंदाज इथे वापरला बॅटिंग पॉवर प्ले साठी. चला त्यानंतरचं चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. बॅशला आपण ऑन करूयात. यस या चेंडूला खरं तर जाऊ दिलंय. पंचांची दोढे आज पुढे एकदा समांतर आहे. अवांतर धाव वाईट बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. यस वाईट बॉल आणि त्यानंतर अगदी 72 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण ऑन स्क्रीनला खरं तर गौरव सर यस एवढा चेंडू ऑन स्क्रीनला खरं तर अरमान भाई सरांना पाहतोय. अगदी खेळपट्टी बनवण्याकरिता जेसीबी असेल ट्रॅक्टर असेल त्यांच्या माध्यमातून अगदी कमालीची खेळपट्टी कमालीचं मैदान आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा चौकार. यस धन्यवाद. अरमान भाईंच्या माध्यमातून खरं तर चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जेसीबी असेल ट्रॅक्टर असेल आणि मैदान मात्र घट्ट आज बनवलंय. अरमान सर मनापासून धन्यवाद. आणि त्यानंतर आमचे विनोददादा पोटे कोणाला सोडणार नाहीयेत आणि सर्वांचे सुवर्ण क्षण TLC लाईव्हच्या माध्यमातून कैद केले गेलेत. या 76 धावा धावफलकावरती आहेत. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण तर मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि या फटक्याबरोबर रणजित जाधवच्या बॅट मधून आल्यात साधा चेरन षटकार. थँक्यू. येस थँक्यू डीजे. अगदी भिवंडीचा वंडर बॉय आणि त्यानंतर भिवंडी पासून सुरुवात पुण्यामध्ये पोहोचले. पुण्यातून डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातून अगदी भारतभर पोहोचले आहेत असे आमचे राहुल सर अगदी स्क्वेअरलेग कॅमेरामॅन भूमिकेमध्ये खरं तर पाहायला मिळतील. अगदी त्यानंतर वैभव सावंत सर. दोघांची ख्याती किती कळू तेवढं कमीच आहे. यस मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळा. 82 धावा धावफलकावरती. रणजित जाधव. यस चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळाय. डाऊन द बॉल रवी पवार. कोणती चुकी इथे नाहीये आणि रणजितला खरं तर कोंडी केली आहे आणि कोंडले गेले रणजित जाधव. बॅक टू द पवेलियन. OUT धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमधून विकेट डीजे.
थँक्यू डीजे. अगदी आमचे डीजे मास्टर देखील कळवत आहेत राहुल सरांचं चर्चा आणि राहुल सरांची चर्चा. खरं तर ग्रामीण बिग बॅचच्या दरम्यान त्यानंतर आपण प्रेक्षक गॅलरी अगदी आपण पाहतोय. आमचे रोहन सर देखील सुवर्ण क्षण आहेत आणि प्रत्येकाला कैद आपल्या TLC लाईव्हच्या माध्यमातून देखील करत आहेत. यस, तमाम क्रीडा रसिकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. अगदी बऱ्याच तालुक्यांमधून खरं तर प्रेक्षक राजे आजही पोहोचले त्या मैदानावरती आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बडे मंच का बडा खिलाडी लकी पिलाने मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण वाडकर ससेवाडी गावाला बिलॉंग करणार आहे. खुलवा टप्प्याचा चेंडू समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. अजिंक्य वाडकर झाले दर्शक क्षेत्ररक्षक. 4 धावा चौकार. डीजे थँक्यू. 86 86 धावा धावफलकावरती आहे. चौकाराच्या मदतीने शशी घोईने आतापर्यंत 18 चेंडू 42 धावा बनवल्या. त्यानंतर ते चेंडू पुढे एकदा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय. पाठवलाय अगदी पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. चरण षटकार. डीजे थँक्यू डीजे. अगदी ड्रोन कॅमेरा ची ऑपरेटिंग खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. काळेवाडी गावाला खरं तर बिलॉंग केले. आज बऱ्याच टुर्नामेंट खरं तर सर आपल्याला कव्हर करत असताना पाहायला मिळालेत. आज टेनिस बॉल क्रिकेटला अगदी वेट लावणार व्यक्तिमत्व चौफेर खरं तर कोणताही क्षण अगदी आपल्या यस नो बॉल आलाय. नो बॉलचा इशारा मुख्य पंचांचा येतोय. अगदी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला खरं तर आतुरनात प्रेम करणारी खरं तर ही मंडळी आहे. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय अभिषेकची भाट सर अगदी पाहायला मिळतील. त्यांचं मनापासून धन्यवाद असेल. यस, त्यानंतर त्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये उघडा डोळे पहा नीट. ग्रामीण बिग बॅश सुपर हिट डुपर हिट आणि त्यानंतर फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच लावून करूयात. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आक्रमण लकी पिलाने. लकी आहे लकी पिलाने चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या अगदी पलीकडे. 4 धावांसाठी. 4 धावा चौकार. डीजे मास्टर. डीजे प्लीज. पासून खरं तर धन्यवाद. 97 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर किशोर सोळसकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. 97 धावा धावफलकावरती आहेत. शशी घोईने पुढे एकदा ऑन स्ट्राईकला. आतापर्यंत 18 चेंडू 42 धावांची खेळी शशी घोईनेच्या बॅटमधून पाहायला मिळते आहे. चांगले फटके खरं तर खेळेत परंतु गोलंदाजी मार्कवरती अगदी रफ्तार का राजा किशोर सोळसकर. अगदी सलग 5 षटकारांसाठी हर्षजी जांभूसकर सरांकडून तब्बल 2000ची कॅश प्राइज झाली आहे शशी घोईने. यस, हर्षद सरांचं आज खेळाडूंवरती खरं तर प्रेम आहे आणि ते प्रेमरूपी खरं तर खेळाडूंना पारितोषिके असंख्य लावली आहेत. त्यानंतर लवपूल टॉस मैदानाच्या आतमधून खरं तर पाहायला मिळतोय. त्यानंतर सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. या सिंगल आणि सिंगलच्या मदतीने इथे कंप्लीट झाल्यात 2 परंतु पंच इथे तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. यस, बिमरसाठी तिसऱ्या पंचांची मदत आहे. पाहणं गरजेचं असेल. बीपी वाढला गेलाय की नाही पाहावं तर लागेल. आणि TLC लाईव्ह कशासाठी आहे? दूध का दूध और पाणी का पाणी करण्यासाठीच आहे. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय राहुल दादा पांगारे यांचं देखील दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन होतंय. आपलं देखील राहुल दादा मनापासून स्वागत आहे. पत्रकार आहेत, आपलं स्वागत आहे. यस, जो चांगला खेळाडू आज दिवसभरामध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये जो खेळेल त्याची खरं तर उद्या
हेडलाईन आपल्याला खरं तर पाहायला मिळेल. चेंडू मात्र चांगला आहे आणि मॅचला आपण पुन्हा एकदा ऑन करतोय. फेअर डिलिव्हरी. 99 रन ऑन द बोर्ड. 99 धावा धावफलकावरती आहेत. 3 हा आकडा खरं तर दूर नाहीये टीमचा आता, परंतु मैदानाच्या आतमध्ये शशी घोईने नावाचं वादळ. यस, हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र मित्रांनो डॉट बॉल आलाय. डॉट बॉल या ठिकाणी आतापर्यंत 44 बनवल्यात शशी घोईनेच्या बॅटमधून. मागील मॅच मध्ये खरं तर अर्धे शतकाची खेळी देखील पाहायला मिळाली आहे आणि इथे अगदी महत्वपूर्ण मॅच मध्ये देखील चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये बनवत आहेत शशी घोईने. यस, त्यानंतर फटका खेळाय क्षेत्ररक्षक अगदी एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता जारी, परंतु त्यानंतर उलट्या पावलाने शर्यत तर लागली आहे. सिंगल डबलचं समीकरण आहे. डबल तर झाली आहे पूर्ण, परंतु इथे अर्धशतक पाहायला मिळेल का काही उरलेल्या चेंडूंवरती. यस, 2 येतील आताच्या 2च्या मदतीने. 46 धावा धावफलकावरती आहेत अगदी 21 चेंडूमध्ये. 101 धावा 3 या आकड्यामध्ये खरं तर संघ आपला प्रवेश करतोय. 101 धावा कामरेश्वर फायटर्स टीम आतापर्यंत तुम्ही पोहोचलाय. अजून देखील जर पाहिलं तर 3 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत आणि शशी घोईने महाराष्ट्र पोलीस बडे मंच का बडा खिलाडी म्हणून ख्याती आज खरं तर आहे. त्यानंतर खोलवर टप्प्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये अलॉंग द गॉट पे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत. क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. सिंगल झाली आहे पूर्ण. दुहेरीचा कॉल फेकी चांगली आहे. त्यानंतर यस, 2ही धावा इथे अगदी चित्त्याच्या वेगात कंप्लीट केल्यात. यस, आताच्या 2 येत आहेत. 2 येतील आणि शशी घोईने पुणे एकदा 22 चेंडू 48 पर्यंत पोहोचत आहेत. 22 चेंडू 48 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये. तर 2 चेंडू देखील उरलेत आपल्याकडे शिल्लक. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची आवश्यकता शशी घोईने. 50 पाहायला मिळेल का अगदी दिवस क्रमांक 2 मधली वैयक्तिक दुसरी 50 पाहायला मिळेल का शशी घोईने. आणि याच बरोबर फटका खेळाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले. झेल मिस झालाय. सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा देखील कॉल देखील या ठिकाणी केला गेलाय आणि त्यानंतर पंचांचं बोट आकाशाकडे झालंय आणि बॅटर अगदी बॅक टू द पवेलियन खरं तर पोहोचवताना पाहायला मिळतील. यस, शशी घोईने खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू द पवेलियन. मित्रा, शर्यत तर लागली होती, उंबरड्यापर्यंत पोहोचला होता. जवळजवळ आपण पाहतोय अगदी टाळ्या व्हायला खरं तर कामरेश्वर फायटर्स. काय हरकत आहे. 28 चेंडू आणि 49 धावाची खेळी करणारा खेळाडू शशी घोईने आणि आजच्या दिवसातला वैयक्तिक खरं तर दुसरं अर्धशतकापासून थोडासा थांबलाय. उंबरट्यापर्यंत पोहोचला होता, परंतु एका धावेची आवश्यकता होती. चांगली खेळी अगदी शशी घोईने यांची आपल्याला पाहायला मिळतीये. यस, मॅचला आपण ऑन करूयात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला किरण वाडकर. या चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सरळ खेळला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सिंगल झाली आहे पूर्ण. दुहेरीचा देखील कॉल केला गेलाय आणि त्यानंतर अगदी या ठिकाणी आपण पाहतोय याही चेंडूवरती मिळतायत त्या तब्बल 2 धावा. 2च्या मदतीने मित्रांनो 8 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. तब्बल धावफलकावरती धावांचा आकडा आहे 106 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी जय शिवराय 11 टीमला 107 धावांची आवश्यकता. 107 धावांची आवश्यकता आहे आणि या मॅच वरती सत्ता कोणाची येते ते देखील पाहणं आवश्यकता आहे. अगदी सत्ता कोणाची येते ते देखील पाहणं आवश्यकता आहे. मॅच महत्वपूर्ण आहे दोनही टीमसाठी. अगदी जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला टाटा आणि बाय बाय करावा तर लागणार आहे निशांत सर आणि पुढच्या वर्षासाठी अगदी वाट पाहावी लागेल. 107 धावांची आवश्यकता टीम खरं तर आहे. त्यानंतर आमचे मंगेशजी सुर्वे, वैभवजी सावंत सर देखील आपल्याला पाहायला मिळतील. निशांत सर देखील आहेत आणि त्यानंतर अगदी मायक्रोफोनवरती पुरुष एकदा आपण बदल घडवतोय. द व्हॉइस ऑफ फलटण सलीम शेख सरांना खरं तर आपण ऐकणार आहोत. या सर आपलं मनापासून आम्ही स्वागत करतोय.
हॅलो. चला मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, मोस्ट वेलकम, आप सभी का स्वागत है फिर से एक बार. अब देखिए, जिस तरह से बात कर रहे हैं ना ये मैदान की, जिस तरह से मैदान की बात करें फ्लड लाइट में तो एक और बेहतर ये क्षण नज़र आते हैं. ग्रामीण बिग बैश आप जहाँ पर कहते हैं ना कि पुरंदर के 5 तालुकों के एक साथ मिलाए हैं, जहाँ सपने सच होते हैं, जहाँ पर अपने मिल जाते हैं, वह है पुरंदर का ये वेणु का मैदान. ग्रामीण बिग बैश लीग 2025, इसके अंदर आप सभी का स्वागत. अब देखिए झंडा लहराता हुआ झंडा, अगर देखिए हवा बिल्कुल तेज़ है, उसके अंदर ना ये लहराता हुआ झंडा बया कर रहा है. लेकिन उसके बीच में एक बड़ा मुकाबला, ये डू और डाई वाला मुकाबला. 48 गेंदे 107 चाहिए मुकाबला जीतने के लिए. 107 नहीं है, आपको मैच को और इस टूर्नामेंट को जिंदा रखने के लिए 107 चाहिए. यहाँ से अगर बात करेंगे जिस तरह से शॉट है आज शशि काफी इंप्रेसिव किया है सचिन ने. ये वो शॉट ये लम्हे जिस तरह से स्वच्छ भारत अभियान के तहत बल्ला घुमाया था, यहाँ पर वो जबरदस्त चौका उल्टा पुल्टा करके एक कमाल का शॉट यहाँ पर इनके माध्यम से आए थे. और हल्के से कहते कि वो शूज की लेस भी बांधते नजर आए. उसके बाद में ये सबसे बड़ा शॉट आया था, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टूर्नामेंट, शशि गोहिनी के बल्ले से. और उसके बाद में ये तो पहले ये है ना राइटी से लेफ्टी कब बने ये पता चला नहीं है. ये आज के ना ये टॉप शॉट और ये सबसे बड़ा लंबा ऊंचा और सबसे दूरी, ये मुंबई पुलिस महाराष्ट्र पुलिस शशि गवाने की कुछ क्षण. येस चिक प्लीज. त्यानंतर आदरणीय सागरदादा जरांडे, त्यानंतर शिवगंगा मिक्स प्रीमियर लीगचे अध्यक्ष विशाल भाऊ कामटे आणि मौलीदादा जाधव यांच्याकडून तब्बल 1000 रुपये, विशालदादा कामटेकडून 1000, त्यानंतर सागरदादा जरांडे यांच्याकडून 2000 तब्बल पारितोषिक मित्रा लागलंय. आणि त्या मित्रासाठी लागलंय सूरज मातळे याच्यासाठी आहे. जर सामना जिंकला तर तब्बल 4000चं कॅश प्राइज मान्यवरांच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळते. सागरदादा जरांडे, त्यानंतर आदरणीय विशाल भाऊ कामटे आणि माऊलीदादा जाधव या तिघांच्या माध्यमातून तब्बल 4000ची कॅश प्राइज सूरज माताळेसाठी आहे. मॅच जर जिंकली सर. यस, गो टू कॉम्बॉक्स. थँक्यू. यहाँ से अगर देखिए मेरे हिसाब से ना दुकानदार के वहां पर हमारे कैमरे में गए. अरे गोटू भाव, अरे यार आप तो चेहरे पे आपकी मुस्कान है ना, ये मुस्कान है ना पूरे ना, मैं तो कहता हूँ पुरंदर के 5. अरे यार तू भी कर रहा है भाई, चाय के साथ में बिस्कुट फ्री. मैं कर क्या रहा है ये तो, ये हमारे सुरवे जी भाई आप है ना वो थोड़े से ना हमारे गौरव जी के लिए भी आते आते कुछ लाई है. मैं क्या चाहिए आपके यहाँ से, सीधी बात हो रही है यार. कैमरामैन चाय पीने के लिए गया है, वो कैमरामैन भी चाय पीता है यार, ये पीता है, पीने वाला है. फिलहाल आप सभी का स्वागत है TLC स्पोर्ट्स लाइव के माध्यम से. अब देखिए तो ये बेहतर आयोजन आप देखिए जिस तरह से ग्रामीण बिग बैश लीग आप यहाँ पर देख रहे हैं. आप सभी का स्वागत है. एक मुकाबला बहुत ज़बरदस्त है, ये कहते हैं कांटेदार ये मुकाबला होने वाला है. आपको लग रहा है कि 107 ये बड़ा लक्ष्य है, लेकिन मैं कह रहा हूँ कि क्रिकेट के मैदान में कोई लक्ष्य बड़ा होता कहाँ है, कोई लक्ष्य छोटा होता कहाँ है. चेक प्लीज. विनंती असेल सूरज माताळेची जर विकेट अरुण वाटकर यांनी जर मिळवली, आदरणीय ओमकारजी कुमकर यांच्याकडून तब्बल 5000ची कॅश प्राइज या ठिकाणी कळवली आहे. विकेट जर सूरज माताळेची मिळवली अरुण वाटकर यांनी तर तब्बल 5000ची कॅश प्राइज इथे अरुण वाटकर साठी आहे. यस, थँक्यू. मेरे हिसाब से तो सूरज ऐसा लग रहा है आग इधर भी लगी है आग उधर भी लगी है. जय शिवराय वाले भी है और कामरेश्वर फाइटर भी है. वो कहते हैं माला माल होने का मौका है दोनों खिलाड़ियों को, सूरज माताळे और अरुण को. पहली गेंद बिग बैटल दोनों के बीच में, फर्स्ट बॉल. यस यस चेक प्लीज. अतुल दादा गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 कॅश प्राइज जय शिवराय 11 टीम साठी आहे. मॅच जर जिंकली तर. यस, थँक्यू. आज है ना कहते हैं कि मेला लग गया है, लूट लेने वाला चाहिए. वो लेगा कौन, इसके ऊपर सबकी नजर है. कौन लेगा? निशांत आप लेंगे? ठीक है, तैयार है. एक पहला गेंद अगर ये तो बिग बैटल है दोनों के बीच में. वो राइवल एकदम से कड़क है पूरा है ना. वेणु और ग्रामीण बिग बैश देखना चाहते हैं दोनों के बीच में लड़त. अरे नहीं है, मन बना के खेल रहे हैं ना, थोड़ी देर के लिए हल्का सा है ना वो रजिस्टर करके आए. ये भी अगर रवि पवार की बात करें, इन्होंने मेरे हल्का सा रजिस्टर करके आए. स्वच्छ भारत अभियान का सदस्य बनने के लिए इन्होंने रजिस्टर किया है. मैदान में जाऊंगा झाड़ू ये थोड़ा सा उल्टा पुल्टा खेलूंगा शॉट, ये काम करके आए हैं. डॉट गेंद यहाँ पर आई है, लगातार 2 डॉट गेंदे रवि को शांत किया है. और इस बार कौन बना के, वाह 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 अरुण. इस अरुण ने ना जबरदस्त काम किया है. बिल्कुल देखिए तीनों गेंद अगर देखिए
वेरिएशन बहुत जबरदस्त है। एक्शन रिप्ले में इस गेंद को अगर देखिए पढ़ने के बाद में गेंद काटा बदल दी, बाहर गई, बिल्कुल यहाँ पर मोमेंट प्राप्त हो रही है। वो हल्की सी जो हवा है ना, ये हवा मदद कर रही है अरुण वटकर को। अक्षय भैया मोनू इंगुळकर यांच्या माध्यमातून पारितोषिक येते। जर सूरज माताळे यांनी जर सामना जिंकून दिला तर तब्बल 10,000 रुपये। लावा ताकत, अमी नहीं वाकत। आज है ना मजा आने वाला है इस मैच में, क्योंकि एक सूरज खामोश हुआ है, लेकिन दूसरा सूरज बीच मैदान में तरसेगा। फिर से बात फुल लेंथ गेंद ऑन साइड के क्षेत्र में खेला है, लंबा कॉल। यहाँ पर देखिए खराब मिस फील्डिंग और नजर आया यहाँ पर, तो लाभ उठाया, तो दूसरे मतलब यहाँ पर भागे। लगातार 2 गेंदों में 3 डॉट गेंद आए, उसके बाद में 2 गेंदों में डबल 4 रन लगे बोर्ड के ऊपर। वो कहते हैं ना कि 43 गेंदे 103 चाहिए, 103, 43 बॉल टू गो। ये 2 आत्मसम्मान वाला मुकाबला है, ये कहते हैं डू और डाई वाला मुकाबला है। जीतने वाली टीम अगला मुकाबला खेलेगी, हारने वाली टीम गुड बाय टाटा कहेगी। फुल टॉस गेंद पर पिक द मिडल ऑफ द बैट, और जाएगी निकल के, 4 रन दे के जाएगी। वो आखिरी गेंद पे रवि पवार का पावर नजर आया है, और ये पावर वाला शॉट 4 रन। 8 रन लगे बोर्ड के ऊपर, कहानी खत्म। एक की गॉन 8, और हमारे टीएल से कह रहे बुलेट शॉट। कहते रफ्तार, कहते बंदूक में से निकली हुई गोली जैसी रफ्तार से भागी है ना, उसी तरह से गेंद भी फरार हुई है। मिलेगा रन 4 तो बेड़ा होगा पार। रवि पवार ने ठोका है 4। और देखिए हमारे वेणु, अगर देखिए ग्रामस्थ, उसके साथ में ग्रामीण बिग बैश में अब देखिए शॉन पतक को भी लाया गया है। अब देखिए तो ऐसी हवाई की मशीन आई, कचरा साफ करने वाली मशीन भी इस ग्रामीण बिग बैश में देखा। अब देखिए शॉन पतक, ये देखिए ये मैदान में कुछ हो ना जाए, इसीलिए ना शाम के समय में शॉन पतक को भी लाया गया है। इससे बढ़िया क्षण हो क्या सकता है। जहां कमी है वो कमी को सारा पूर्ण करते हैं, इसीलिए इस टूर्नामेंट के चर्चे हैं। ग्रामीण बिग बैश, वो कहते हैं कि ख्वाबों के शहरों में आके ख्वाब देखा नहीं करते, ख्वाब देखिए आपके घर में और मैदान में आके कर लीजिए पूरा। आज ग्रामीण बिग बैश किसकी तरफ? सूरज चैंपियन, 1 मैन आर्मी। आज इसके ऊपर है ना संयम, उसके साथ में मैच निभाने की ताकत, लेकिन सामने रंजीत यादव पैरों पे गेंद है और सीधा फ्लिक किया है। पहली गेंद पे कहा मोस्ट वेलकम रंजीत, 4 रन। डीजे क्या बड़ी बात है। डीजे वो कहते हैं ना कि ये काम करते हैं, ये ना काम करने वाले खिलाड़ी हैं, नाम सूरज है। इस बार देखिए घुटना टेक दिया, उसके बाद में बेहतर यहां पर चौका अर्जित करते हुए ये चौके के साथ में कारवा आगे बढ़ता हुआ 12 रन 1.1 के बाद में। साइड में एक्शन, बहुत जबरदस्त वाइड लाइन से गेंदबाजी करते हुए यहाँ पर प्लान बना के गेंदबाजी करें। यहाँ पर जानते हैं कि इस सूरज के सामने आप गेंदबाजी नहीं कर सकते, तो रंजीत ये खिलाड़ी खास है। मैंने देखा है खंडाला प्रीमियर लीग के अंदर इस खिलाड़ी को देखा है, और ये खिलाड़ी प्रभावित करता है। वो कहते हैं इसकी गेंदबाजी अगर देखिए एक्शन रिप्ले में अगर ये गेंद देखिए तो साइड अप एक्शन, देखिए ये रिलीजिंग पॉइंट, ये बहुत कहते हैं ना कि बल्लेबाज को थोड़ा सा अनबैलेंस करता है। और सीधा बैक टू बॉलर, जबरदस्त शॉट खेला है लॉन्ग अवॉइड क्षेत्र में, एक हल्की से मिस फील्डिंग जिसका लाभ उठाते हुए फिर से बाद 2 रन मिलेंगे। संघर्ष जारी है, संघर्ष योद्धा। वो कहते हैं थोड़ी देर के पहले ना गोटे जी आप जहां पर गए थे वहां पर है ना कैमरामैन, आप जहां जाते हैं वहां पर कैमरामैन आ जाते हैं। आपका रहस्य क्या है? वो कौन सी ऐसी चीज है आपके पीछे पीछे आ जाती है? लोगों की जाती नहीं है गोटे जी, आपके पीछे के साथ छूटता नहीं है। और फिर से बार ये तो कड़क शॉट खेला है, अब नो चांस। तेवर इस खिलाड़ी के निराले हैं। मोस्ट वेलकम चौका गोटे भाव, 4 रन। डीजे इस मोस्ट वेलकम चौके के साथ में सीधा स्ट्रेट ड्राइव चौके के साथ में स्वागत किया है किरण दादा शिंदे आपका भी। आप आए बाहर आ जाए, वो कहते हैं बाहर हो फूल बरसाओ, हमारे किरण दादा शिंदे आए हैं, स्वागत आपका है शिंदे साहब। 18 रन। ये देखिए तो जर्सी नंबर 18, कहते हैं कि किंग कोहली की जर्सी नंबर, दुनिया को प्रेरित करने वाले चेस मास्टर, ये सूरज को आज इस तरह से करके दिखाना पड़ेगा। फिर से एक बार
और ये फिर से गेंदे लगातार 3 गेंदे ना पेस्ट कॉपी कर दिया है इन्होंने। वो कहते हैं एक ही लाइन है, जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं हमारे TLC स्पोर्ट लाइव के माध्यम से देखिए, तो जिस तरह से गेंदबाजी यहाँ पर व्यतीत कर रहे हैं वो सारे चित्रण एक साथ में आपको देखने मिलेंगे। 18 पे नन इस बार बसाया, गेंद ऊपर है, मिड ऑफ के खिलाड़ी डाउन द बॉल। ओ ये गलती हुई है, विकेट, बड़ी विकेट, बिग फिश हंट। रंजीत ने दिल जीता है, सूरज को जाना पड़ेगा बाहर। अभी धायगुड़े डाउन द बॉल और कमाल का पकड़ा कैच, विकेट। ये कहते हैं कि मैच नहीं है, ये कैच नहीं है, आपने मैच पकड़ा है, रुकेगी नहीं दीजिए आपको, क्योंकि आइए स्वागत आपका भी है। दीजिए आखिरी दम तक नजरें जमाए रखी, उसके बाद में कैच को अंजाम दिया, उसके बाद में चेहरे के हावभाव ये सबको बता रहे कि उसके बाद में ये कहते हैं ना कि वो घायल नजर, वो घायल आ जाते हैं तो मुझे कभी कभार तो सनी देओल याद आते हैं। वो घायल फिल्मों के अंदर सनी देओल इतने घातक नजर आते हैं, तो घायल परिंदा फिर घातक क्यों नहीं बनता, नजर रहेंगे, उसके ऊपर चर्चा होते रहेंगे। 18 पे 1, 2 की कहानी खत्म हो चुकी है। रवि पवार इसके ऊपर नजर आए, न्यू बैटर गणेश आए हैं बल्लेबाजी करने के लिए। 36 गेंदें नवाज से चाहिए मुकाबला जीतने के लिए। मजा आएगा इस मैच में, क्योंकि ये मुकाबला इतना आसान नहीं है। ये मुकाबला है ना 365 दिन याद कराने वाला मुकाबला है, क्योंकि ये मुकाबला अभी हारेंगे तो अगले साल तक आना पड़ेगा आपको। निशान जी आपको पता है गुड बाय टाटा कहाँ अच्छा लगता है? हाय हेलो, स्कूल में, कॉलेज में, ऑफिस में, घर से निकलते वक्त। पावर प्ले यहाँ देखिए तो बैटिंग पावर प्ले क्या लिया गया है। जी हाँ, लगातार यहाँ पर क्या कंटिन्यू कराते हुए कंटिन्यू 30 ओवर कंटिन्यू किया है। वो कहाँ वहाँ अच्छा लगता है, क्रिकेट के मैदान में मैं तो कहूँगा नहीं ना भाई, ये हाय हेलो एंड सब अच्छा लगता नहीं है। ये कहते हैं ना कि अब ये मैच आप हारेंगे तो शायद है ना 365 दिन ग्रामीण बिग बैश को याद करेंगे। 18 रन 1 विकेट के नुकसान पे। बैटिंग पावर प्ले लिया नहीं है तो लेना चाहते बाद में, लेकिन फिलहाल 2 के बाद में 18 हवा है ना मेरे हिसाब से। जिस तरह से सूरज धायगुड़े सर इन्होंने कहा गुलाबी ठंडी, ये गुलाबी नहीं है, महाराष्ट्र के अंदर मराठी की अगर बात करेंगे तो नहीं है। डाउन द लेग अंपायर के इट्स वाइड बॉल, अतिरिक्त रन दे के जाएगी। 19 पे 1, ये रन आते जाएंगे। वो कहते हैं ना कि इतनी भारी ठंडी है, एकदम मराठी के अंदर कहेंगे तो बोचनी ठंडी। ये कहते हैं ना हवा के संग संग। उन्नीस पे 1, 2 के बाद में नहीं, ये पूरी तरह से फंबल हुए हैं, लेकिन भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है। रवि पवार को साथ दिया है, गेंद काफी तेज एक साथ में निकल गई है, मिलेंगे रन 4, क्योंकि यहां पर रवि के बल्ले से ये भाग्य ने साथ दिया है। ठीक है, डीजे रवि पवार पिछले मैच में बहुत सारा जख्म दिए हैं। वो पिछले मैच में ना वो आखिरी गेंद पे वो जिस तरह से इनके ऊपर प्रहार किया था, वो कहते हैं ना कि अब लगान वसूल करने का मौका है। कहते हैं ना हौसले में तेरी उड़ान भर लीजिए, आज तुझे अपना बनाने की सोची है। और स्वच्छ भारत अभियान के सदस्य बने इस समय, और अच्छा शॉट यहाँ पर क्रिएट करते हुए। ये शॉट अगर देखिए तो ये जबरदस्त, बार बार खेलते हैं खिलाड़ी। अब देखिए इतना जबरदस्त खिलाड़ी है, टेनिस क्रिकेट विश्व बदल गया है। टेनिस क्रिकेट विश्व में आपने बहुत सारा, जब करण अंबाला का जब है ना, जब वो कहा गया कि भाई आप इस साल खेलते हैं, आप फॉलिंग स्वीप खेलते हैं कृष्णा, और फिर ऐसे ऐसे बातें, लेकिन कहते हैं उसके बाद में करण अंबाला पहले वी जोन में खेलते थे, अब देखिए करण अंबाला भी उल्टा पुल्टा खेलते हैं। कहते हैं ना कि जिस चीज़ की जरूरत है उस चीज़ के हिसाब से बदलने वाला खेल कोई है तो क्रिकेट है। 24 पे 1, यहाँ से देखिए 34 गेंदे 83 चाहिए जय शिवराय के लिए। कामरेश्वर फाइटर्स कम बैक कर रही है टीम। सामने गणेश, ओए बल्ले का किनारा क्या लगा है, बल्ले का किनारा लगा है, और यहां पर विकेट कीपर का सहारा मिला है। OUT आउट विकेट। गणेश बैक टू द पवेलियन।
पकड़िए, यहाँ से देखिए अवे फॉर बॉडी, शरीर से बिल्कुल दूर से खेला और वहां से अगर देखिए तो जिस तरह से ना अपील करते हुए गेम ब्रेकर, अब यहाँ से देखिए तो विकेट आती हुई और विकेट के साथ में यहाँ से देखिए दरवाजे थोड़े से हल्के से फिर से बार बंद होते नजर आ रहे। गणेश चौधरी पहले गेंद खेल रहे थे, विकेट आई वहां पर। अब 24 पे 2 फिलहाल 2.3 के बाद में और इस बार तो लॉक किया है, सीधी बैट, नो बकवास। प्रवीण के बल्ले से रन मिलेंगे 6, ह्यूज एंड हैंडसम एंड मासिव 6 रन। अप्रतिम असा फटका आपण पाहतो इथे ठोकला जातोय, बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिळाला। ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहायला मिळतंय स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी। एक चांगला फटका इथे खेळला जातोय। जरी सूरज माताळी आज झालाय तरी देखील एक स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आणि त्याचा फायदा इथे प्रामुख्याने घेतला जातोय। 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या आपण पाहतो इथे वेगात वाढवली जाते। 30 धावा आतापर्यंत झाल्यात, तिसरं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे। प्रवीण आणि रवी ही जोडी मैदानामध्ये आहे। जय शिवराय या संघाकडून 2 बॅटर बाद आहेत, परंतु इथे विकेट मॅटर करत नाही, धावा बनवणं फार गरजेचं आहे। पुढचा चेंडू किरण यांचा, इथे देखील हलक्या हाताने चेंडूला शरीरापासून वेगळं केलंय, ऑन साईडला ढकलून दिलाय। क्षेत्ररक्षक फार दूरवरचा प्रवास करतील, एक चांगला कॉल इथे नॉन स्ट्राईक एंड कडून प्रवीण यांच्याकडून केला जातोय। माझ्याबरोबर सर इथे जोडले जात आहेत, हिंदी मराठीमध्ये आम्ही या सामन्याचं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येतोय। 31 धावा सर आतापर्यंत झाल्यात, तिसरं षटक सुरू आहे, 2 बॅटर बाद आहेत। मॅचचं समीकरण जर बघितलं तर दोन्ही संघांकडे अजूनही संधी आहे, चांगली बॅटिंग ऑर्डर विरुद्ध चांगली गोलंदाजी, काय सांगाल? क्योंकि जरूरी है सर जी, यहाँ से अगर बात करेंगे जिस तरह से सूरज के ऊपर नजर थी, बहुत जल्दी डगआउट में चले गए, लेकिन ये खिलाड़ी अब देखिए रवि पवार इसके ऊपर खास नजर है और मेरिट पे खेलेंगे तो आपके लिए ये मुकाबला बहुत जरूरी है। किरण इनसाइड आउट खेलना चाहते थे लेकिन फंसा है और किरण खुद डाउन द बॉल, वो प्रेशर बनाया था और प्रेशर रिलीज नहीं कर पाए रवि पवार, जाना पड़ेगा बाहर, विकेट। रवी पवार ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहतोय अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता, जो टायमिंग इथे जुळून आला नाही। मिस टाइम स्ट्रोक खेळतायत आणि स्वतःवरती ती नाराजी इथे स्पष्टपणे दिसून येते। पाहू शकतो आपण किती सुरेखरित्या इथे कॅमेरा वर्क आहे, शेवटपर्यंत चेंडूला इथे आपल्यापर्यंत दर्शवलं जातं। एक सुंदर झेल इथे बॅक टू द बॉलर, कॉटन बॉलची शिकार इथे ठरतायत आणि अजून एका विकेटचं पतन। रवी पवार यांची पॉवर कुठेतरी कमी पडते आहे आणि विकेटचं पतन। तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन। 3 षटकं आतापर्यंत पूर्ण झाल्यात, 31 धावा, 3 बॅटर जे आतापर्यंत बाद झालेत। सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहे। शेवटचे 30 बॉल आणि 76 धावेंची गरज आहे। 30 चेंडू आणि 76 धावा, दोन्ही संघांकडे तसं बघायला गेलं तर मॅच अजूनही आहे। कामरेश्वर फायटर्स या संघाकडे काहीसा अधिक सामना झुकला आहे, परंतु जय शिवराय या नामघोषाने बघूयात येणारे बॅटर कशा प्रकारे कामगिरी करतील। 30 बॉलमध्ये 76 धावा, सामन्याचं समीकरण आपल्या समोर आहे। 30 गेंदे 76 चाहिए मुकाबला जीतने के लिए, बहुत बड़ा मुकाबला है। लेकिन प्रवीण वाडकर के लिए अगर 50 बनाते हैं तो विशाल जी कामटे, सागर जी जरांडे, माउली जादव, इनके माध्यम से 5000 रुपये का कैश प्राइज दिया जाएगा। ये मुकाबला देखिए जितना आसान है सर जी उतना मुश्किल है, जितना मुश्किल है उतना आसान है। यहाँ पर एक हल्की सी पार्टनरशिप चाहिए, कम गेंदों में ज़्यादा रन वाली, और दोनों खिलाड़ी एज अ पार्टनरशिप के हिसाब से अगर खेलेंगे तो मैच बन सकती है। क्योंकि हमने इसके पहले देखे मैच बनते हुए ऐसे, क्योंकि मैच खत्म हुआ नहीं है। 31 पे 3 सीधी गेंद डाली है और उसको बिल्कुल भेजा है तारामंडल में। प्रवीण के बल्ले से आ गया फिर से बार कमाल का छक्का, 6 रन। चांगला फटका इथे सजवला जातोय। ॲक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू मिळतो आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम देखील केला जातो। आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच, अजितदादांचा चांगला डायलॉग आहे आणि तो इथे मात्र आपल्याला दिसून येतोय। अगदी बॅटच्या रडार मध्ये स्वीट स्पॉट वरती चेंडू इथे लागतोय आणि त्यानंतर आलेला टक असा आवाज आणि चेंडू आपण पाहतोय डायरेक्ट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे प्रेझेंट केला जातोय। 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या 37, 3 बॅटर बाद। पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज, परंतु शॉर्ट थर्ड मॅन इथे ज्या पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत, निर्धाव चेंडूची सांगताय। षटकारानंतर केलेलं कमबॅक, काय सांगाल या पुढच्या
मॅच बद्दल किंवा यापुढच्या क्षणांबद्दल. एक कमाल का कमबैक किया है, लेकिन वहां पर हल्की सी गलती हुई है. आपने देखिए हाफ चांस जरूर क्रिएट किया है. क्रिकेट के मैदान के इस स्टेज अब ऐसी है कि यहाँ पर हाफ चांसेस को आपको कन्वर्ट करना पड़ेगा कैचेस के अंदर, क्योंकि कहानी है कैचेस विन मैचेस. पकड़ो कैचेस जीतो मैचेस, कैच नहीं तो फिर मैच नहीं. कैचेस छूटने के बाद में दर्द देते हैं और प्रवीण वाडकर ये दर्द देने वाला खिलाड़ी है. 4 गेंदें खेले, 13 पे बल्लेबाजी कर रहे हैं. वाह वाह वाह, गजब की गेंद डाली है. उंगलियां फिरी है सर जी. यहाँ पर ये वेरिएशन आपके लिए बड़ा बनाता है. ये गेंदबाज के पास में होना चाहिए. अरुण वाडकर यासाठी ओळखले जातात. ज्या गोलंदाजाकडे वेग आहे त्याच्याकडे व्हेरिएशन असणं हे देखील स्वाभाविक या मातीच्या खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहे. चेंडूवरती इथे बोटं फिरवली गेली आणि त्यानंतर चेंडू गर गर फिरत सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगले कमबॅक इथे केलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळायचा आहे, परंतु बॅटची आउटसाइड एज, त्यानंतर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. षटकार पाठोपाठ म्हणजे आपण म्हणतो ना की स्ट्राईक रोटिंग करणं देखील फार गरजेचं आहे. तुम्हाला सिंगल डबलकडे देखील धावा घेणं फार गरजेचं आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग इथे होतीये. षटकारानंतर 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर आलेली सिंगल. धावसंख्या 38. 3 बॅटर बाद. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 24 बॉल 69 धावींची गरज. अगर अरुण वाडकर की बात करें तो बहुत अच्छा कमबैक है. पहले गेंद पे 6 आया, लेकिन उसके बाद में आपने 3 गेंदें डाली है. 3 गेंदों में एकमात्र 1 सिंगल डाला है. एक अच्छे गेंदबाज की यही निशानी होती है. आसान नहीं होता. एक गेंदबाज आप है तो शायद वहां आसान होता नहीं है. अब देखिए सूरज मातालिक बात है, 6 में 10 स्टार्ट अच्छा मिला था. रवि पवार को स्टार्ट अच्छा मिला था, लेकिन 6 में 14 बना के खेल रहे हैं. अब फिर से बार फुलर लेन गेंद पीछे हटे, उसके बाद में अच्छा थोड़ा सा हल्का सा ड्राइव करते नजर आए. कमाल की गेंदबाजी. जहां पर ऐसा लगा था गेंदबाज के ऊपर प्रेशर आ सकता है, वहां पर आके गेंदबाजी अरुण वाडकर ने की है. अप्रतिम गेंदबाजी. इसमें इस गेंद पे मिला सिंगल. 39 लॉस ऑफ 3. चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना की माणूस ठेस लागल्यानंतर सुधारतो, कुठेतरी अशीच गोलंदाजी होते. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु कमबॅक करण्याची ताकद आहे आणि ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे देखील अगदी लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षकाने अप्रतिमरित्या इथे चेंडू अडवलाय. सिंगल प्राप्त होईल. षटकाची समाप्ती होईल. 10च्या सरासरीने आतापर्यंत 40 धावा पूर्ण झाल्या. 3 बॅटर बाद आहेत, परंतु आपण जर करंट रन रेटचा विचार केला तर 10.00 आहे. परंतु अजूनही जी गरज आहे ती 16.69 धावा इथे आपण पाहतोय गरजेची आहे. शेवटची 4 षटकं शिल्लक आहेत आणि 4 षटकांमध्ये अजूनही विजयासाठी 24 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 67 धावेंची गरज आहे. मॅच इथूनही होऊ शकते. यानी कि फॉलो विकेट, जो सबसे बड़ी विकेट अभी धायगुड़े के कैच. उसके बाद में रंजीत जाधव ने सेलिब्रेशन किया. ये सूरज की सबसे बड़ी अगर देखिए विकेट. और उसके बाद में रवि. अब देखिए रवि पवार. इस समय रवि पवार खेला कुछ अलग चाहते थे, लेकिन गेंद अगर देखिए तो ऊपर लगी. उसके बाद में हैंडल पे गेंद लगी, यहाँ पर विकेट आई है. ये लगातार देखिए विकेटें. उसके बाद में 3 विकेटें जो गिरी है ना, सूरज की, उसके बाद में रवि की जबरदस्त गेंदबाजी की है. लेकिन फिलहाल अगर देखिए तो जिनका कहते हैं ना कि करोड़ों के बसते दिलदार हस्ती सन्माननीय राहुल दादा चौधरी, इनका यहाँ पर शुभ आगमन हुआ है. सर जी आइए, स्वागत आपका भी है. मोस्ट वेलकम. मान्यवरांचे शुभागमन. बघूया आता स्वागत कोण करेल, गोलंदाज की फलंदाज. नेहमी स्वागत अशा प्रकारे झालं पाहिजे. क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर कोणीतरी स्वागत केलं पाहिजे आणि टाळ्या सर्वांनीच वाजवल्या पाहिजेत. गोलंदाज इथे सज्ज होत आहेत आणि स्वागत इथे करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. मान्यवरांचं स्वागत इथे चौकाराने केलं जात आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 44. 3 गडी बाद. इस बार देखिए फुलर लेन गेंद 30 को ड्राइव किया है. वो कहते हैं ना कि खूबसूरत मुंबई की मरीन ड्राइव है, लेकिन इस खिलाड़ी की कवर ड्राइव उससे बेहतर नजर आई है. कमाल का, कहते हैं ना दिल बाग बाग हुआ इस शॉट देके. टेनिस क्रिकेट में ऐसे शॉट आते मजा आ जाता है. सो ब्यूटी. खूबसूरत कवर ड्राइव देखने मिला यहाँ पर. 44 रन लगे बोर्ड के ऊपर. इस बार देखिए थोड़ा सा अलग थलग करना चाहते थे, लेकिन वहां पर देखिए भाग्य चल रहे हैं कि कोई फील्डर के पास गेंद चली गई नहीं है. 45 पे 3 अब फिलहाल ये मुकाबला. प्रवीण को अगर देखिए लक फैक्टर मिल रहा है, किस्मत मेहरबान तो बंदा पहलवान, आपको साथ मिल रहा है सर जी यहाँ पर. नक्कीच नशिबाची साथ असणं देखील फार गरजेचं आहे आणि ती साथ इथे प्रवीण यांना देखील मिळते आहे. षटकारा चौकारा पाठोपाठ सिंगल डबलकडे देखील आत्तापर्यंत लक्ष दिलं जात आहे, परंतु करंट रन रेट पेक्षा इथे रिक्वायर रन रेट फार महत्वाचा आहे. पुढचा बॉल मंगेश यांचा. इथे मात्र फुलटॉस समोरच्या दिशेने उडवलाय आणि बॉलला देखील पाठवून दिलाय. सीमारेषा पार येतोय एक खणखणीत षटकार.
यार देखिए एक्शन रिप्ले में अगर देखिए बात करेंगे इस गेंद को, गेंद खराब नहीं थी लेकिन उसको देखिए आपने देखिए पहले स्टंप को कवर किया, उसके बाद में लो फुल टॉस गेंद, प्रॉपर टाइमिंग, गेंद गई हवाई सफर। वो कहते हैं ना कि गाय के सामने घास, शेर के सामने मांस, और ऐसे बैटर के सामने फुल टॉस नहीं डालने का बाबा। फुल टॉस डालेगा तो सीधा स्टैंड में देखने का। मिल गए रन 6। और अगर मंगेश शिंदे अगर शिंदे विकेट लेते हैं, हर्षद जी इनके माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा 3 विकेट के लिए हर्षद जी इनके माध्यम से। यहाँ देखिए फिर से बार ये और जी गेंद थी, ड्राइव किया इस समय, लेकिन अच्छा कॉल। आप देखिए 2 के विरास में थे लेकिन समय पे आपके पार्टनर ने आपको हाथ किया, तो यहाँ पर बाल बचे। आयुष्यामध्ये पार्टनर आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप असणं किती गरजेचं आहे. जी पार्टनरशिप इथे बिल्ड होते ना, धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या होऊ शकतो आणि तोच प्रयत्न इथे केला जातोय. TLCच्या माध्यमातून आपण पाहू शकतो दोन्ही अँगलमध्ये आपल्याला हे दृश्य दर्शवलं जात आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिमरित्या अरुण वाडकर सर्वस्वी समर्पण तिथे करतायत, चेंडूला सीमारेषेच्या अलीकडे ढकलतायत आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. चांगल्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. देखिए कमाल की गेंद थी, बिल्कुल देखिए वो 6 और बीच में कोई था तो अरुण वाडकर था, और ये एफर्ट देख सकते हैं बिल्कुल देखिए। तो मेरे हिसाब से 5-5.5 फीट इस खिलाड़ी की हाइट, लेकिन इन्होंने छलांग लगाई ना इस मैदान में, जिस तरह IPL के मैदान में उड़ता पोलाव देखा है, लेकिन इस ग्रामीण बिग बैश के अंदर उड़ता अरुण वाडकर देखा है, अप्रतिम। ये कहते हैं स्तर बढ़ गया है सर जी, ग्रामीण बिग बैश नाम के है लेकिन ये खिलाड़ी ना ऊपर तक पहुंचे, ऊपर सतह तक। 53 पे 3 आखिरी गेंद। सीधा अगर यहां से अगर बात करेंगे तो अलग कोटबारा की गेंदबाजी, ओ हो बहुत करीबी मामला था, बाल बचे फिर से बार। आखिरी गेंद पे डॉट गेंद यहां पर आया, महंगा थोड़ा सा ओवर नफा तोला करेगा जिस तरह से 13 रन इस ओवर में। कहानी खत्म 5 की हुई है, 5 के बाद में 53 रन लगे बोर्ड के ऊपर। आने वाले 18 गेंदें शेष और मुकाबला जीतने के लिए अभी भी रन चाहिए, 54 चाहिए। 18 गेंदों में 54 रन होऊ शकतात. प्रयत्न तितकाच मोठा करावा लागेल आणि जर आपण विचार केला तर 18 चेंडूंमध्ये 54 धावा 53 धावा बनवायच्या आहेत. रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर अजूनही 18.00 आहे. 6 चेंडूंमध्ये तुम्हाला 18 धावा पूर्ण करायच्या आहेत. अगदी 53 धावेंचा पाठलाग करण्यापेक्षा तुम्ही छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये जर धावा बनवल्या तर यदाकदाचित ते धावसंख्या इथे पूर्ण होऊ शकते. एकदम मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यापेक्षा 6 मध्ये 18, 18 मध्ये बरोबर 54 धावा तुमच्या होऊ शकतात. आणि त्याच अनुषंगाने एखादा बिग हिट, त्यानंतर सिंगल डबल धावा 18 धावा षटकामध्ये होऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आणि तोच प्रयत्न इथे दोन्ही बॅटर करतील आणि तो मॅसेज मैदानामध्ये येतोय, पाण्याबरोबर डेन टॉनिक मैदानामध्ये येतोय. काहीसा संदेश जो मैदानामध्ये दिला जातोय, बघूया याचा फायदा दोन्ही बॅटर अथवा बॉलिंग टीम इथे घेतील का. दोघांनाही जिंकायचं आहे, दोघांनाही मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं आहे. डू ऑर डाय आहे, करो या मरो ही परिस्थिती आहे. जो जिंकेल त्याचं आव्हान टिकून राहील, जो पराभूत होईल त्याला मात्र खर्च आहेर इथे नक्कीच मिळेल. पुढच्या वर्षाची वाट या ग्रामीण बिग बॅशची वाट पाहावी लागेल. परंतु आतापर्यंत दोन्ही संघांनी तुल्यबळ कामगिरी केली आहे. अजूनही वेळ आहे, याचा सदुपयोग तुम्हाला करावा लागेल. इथे मात्र संधीचं सोनं करावं लागेल. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये गोलंदाजांना तिखट मारा करावा लागेल, तर त्या तिखट माऱ्यावरती चांगला प्रहार बॅटरला देखील करावा लागेल. 18 चेंडूंमध्ये 54 धावा. काय सांगाल तुम्ही सर? मी तर सांगितलंय, तुम्हाला काय वाटतंय? देखिए फिलहाल देखिए आपने 18 गेंदे 54 का दरकार वहां पर किए, अंपायर ने कहा बैटिंग पावर पे ले लेते हैं, क्योंकि देखिए ये सादी बात है, आपने देखिए कैलकुलेशन वाली बात की है, प्रति ओवर 18 से चाहिए, लेकिन मैं तो यही कहूंगा कि भाई इसके अंदर आपको बड़े शॉट कितने लगाने हैं और उसके बाद में आपका बड़ा शॉट खेलने वाला खिलाड़ी कौन है, उसके ऊपर मेरिट बन सकता है. आप देखिए 18 गेंदे 54 लक्ष्य वैसा बड़ा लगता है, लेकिन कहते हैं क्रिकेट के मैदान में पिछला जिस तरह से मुकाबला 3 गेंदों में 17 वाला मुकाबला आसानी से बन गया. बनते हैं रन. मैंने देखा जिस तरह से इंडी के मैदान में 43 रन देखे, ऋतुराज गायकवाड़ के रन देखे, वो कहते हैं हैदराबाद के मैदान में रन देखे. क्रिकेट के मैदान में चमत्कार होते हैं. क्रिकेट के मैदान में ऐसी बातें होती है कि आपने कभी सोचा नहीं है, लेकिन वो हो जाती है. 18 गेंदे 54 चाहिए. चमत्कार झाले तरच नमस्कार होतो. आणि जर तुम्हाला नमस्कार जर कोणी करायचा असेल तर तुमच्या बॅटमधून त्या चमत्काराची अपेक्षा आहे. गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील, गोलंदाजी मार्कवरती रणजित जाधव यांना आपण पाहतोय, ज्यांनी 1 षटक हाताळले, 10 धावा खर्च केल्यात, 1 बॅटर बाद आहे. परंतु आव्हान इथे प्रवीण वाडकर यांचं देखील आहे. 10 चेंडूंमध्ये 21 धावा, 10च्या स्ट्राईक रेटने आता धावा बनवल्यात आणि त्यापेक्षा अधिक धावा इथे बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल.
शेवटच्या 18 बॉलमध्ये 54 धावेंची गरज. पहिला बॉल रणजित यांचा प्रवीण यांच्यासाठी. पहिलाच बॉल फुल टॉस, त्यावरती केलेला प्रहार, एक टप्पा घेत बॉल निघालाय सीमारेषा पार, नहीं थांबणार, येणार चौकार 4 धावेंसाठी. इस बार देखिए गलती की है, इस बार देखिए साइड में एक्शन और सीधा फुल टॉस दे बैठे और कहते हैं फुल टॉस के लिए तो फुल लॉस कराना चाहते हैं खिलाड़ी. ऐसे है ना, गलती है ना बहुत बेगे हो सकती है, क्योंकि प्रवीण की बात करें, नाम में प्रवीण ने दिखा सकते हैं, क्योंकि क्रिकेट के मैदान में हारता हुआ है जो लड़ता नहीं है, लड़ता हुआ है जो साहस करता है. पहले गेंद पे आया सरजी चौका. 4 धावेने इथे तर अकाउंट ओपन केलंय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 54 मधल्या 4 तर झाल्यात, 18 मधल्या 4 झाल्यात. अजूनही 5 चेंडूंमध्ये 14 धावा. एखाद्या शिखराचा विचार करण्यापेक्षा पायऱ्यांचा विचार करणं फार गरजेचं आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने उडवला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओ, इथे मात्र प्रवीण यांना जीवदान मिळते. या गोष्टीची चर्चा आपण केली की नशीब प्रवीणच्या बाजूने आहे. दरम्यान काळात आपण या ठिकाणी राहुल शेठ डेबे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत, मोस्ट वेलकम, स्वागत आपका भी है. यही है क्रिकेट, इसी का नाम क्रिकेट है. सलग 3 षटकार जर लगावले सर म्हणजे राहुल शेठ चौधरी यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये पारितोषिक मात्र या ठिकाणी देण्यात येणार आहे. ये देखिए क्रिकेट इसी का नाम है ना, आसान सा कैच ड्रॉप होना और मुश्किल कैच पकड़ लेना, लेकिन ये मैच है ना, ये बन सकता है, क्योंकि है ना आज प्रवीण को 7 मिल रहा है, 2 में आए 5. इस बार देखिए फिर से बाहर, लेकिन इस बार जाना पड़ेगा बाहर, क्योंकि इस बार गलती होने नहीं है, क्योंकि आसिम को पकड़ा कैच, विकेट 58 पे 4. सागर झरण यांच्याकडून देखील एक पारितोषिक येत आहे. जर प्रवीण यांनी ही मॅच जिंकून दिली तर 5000 रुपयांचं पारितोषिक इथे प्रवीण यांना प्रदान करण्यात येतील. बघा, मान्यवर नुसते येत नाहीयेत, तर खेळाडूंना इथे प्रोत्साहन देण्यासाठी कॅश प्राइज देखील देतात. तुम्ही करून दाखवा, आम्ही देण्यासाठी इथे आलोय, परंतु आमच्या देखील अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. इथे देखील गोलंदाज रणजित यांनी एक यश मिळवलंय, परंतु नेहमीच खेळाडूंना इथे साथ, कुठल्या नशिबाची साथ मिळेल यावरती नक्कीच लक्ष द्यावं. प्रवीण यांना जीवदान मिळत आहे, परंतु साथीदारांना इथे जीवदान नाहीये. एकाच्या बाजूने नशीब आहे, परंतु दुसऱ्याचं कुठेतरी फसत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. पुढचा बॉल, फाईड यॉर्करचा प्रयत्न, म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. ओमकार मोठे यांच्या बॅटमधून 1 धाव मिळते. रिक्वायर रन रेट कुठेतरी इथे वधारला जातोय, 20.27 पर्यंत येऊन पोहोचलाय. 16 वरून तो 20 वरती गेलाय, त्यापेक्षा अधिक होण्यापेक्षा इथे फटकेबाजी करावी लागेल. हर पहले ओवर में बड़े शॉट आए, लेकिन उसके बाद में ओवर कोई बड़ा बना नहीं है. गेंदबाजों ने बढ़िया कमबैक किया है, खासतौर पे रंजीत जाधव. और फिर से बार बल्ला हाथ में मुड़ता हुआ लॉन्ग ऑन रीजन में खेला है खिलाड़ी, वहां पर मौजूद 1 रन काफी देर के साथ में दूसरा रन लेना चाहते हैं. फिर से बार सिंगल. अब देखिए पिछला ओवर जैसा घटा है वो वैसे ही ओवर यहाँ पर घट रहा है. कहते अगर आप रिक्वायर्ड रन रेट की अगर सोच रहे तो एक बड़ा हिट आ जाए, फिर उसके बाद में रन आपके बल्ले से आना चाहिए. ये वैगन वॉल डिजिटल, अगर ये TLC क्या बेहतर यहाँ पर काम कर रहे हैं. टेक्नोलॉजी कितना खास, 2 खिलाड़ी ऑफ साइड के क्षेत्र में, 3 खिलाड़ी ऑन साइड के. फिर से एक बार लो फुल टॉस गेंद है, अलॉन्ग द कार पे शॉट खेला है, 1 रन लिया. दूसरे के लिए कॉल है, मिस कॉल कहते हैं, मिस कॉल था दोनों के बीच में. ये मिस कॉल हमेशा दर्द देता है सर जी, लेकिन क्या बेहतर ओवर घटा है. 2 ओवर डाले, 2 विकेट अपने नाम और 18 रन दे बैठे. गजब की गेंदबाजी रणजीत जाधव. नक्कीच मॅच अजूनही संपलेली नाहीये, मॅच अजूनही जिवंत आहे असं म्हणता येईल. चेस होऊ शकतात, तुम्हाला प्रयत्न तितका मोठा करावा लागेल. मागच्या की काही दशकांमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे धावा बनवल्या जातात, आणि क्रिकेट म्हटल्यानंतर अनिश्चितता त्या खेळामध्ये नेहमीच पाहायला मिळालेली आहे. मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता आमचं समालोचन कक्ष. आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत. आमच्याबरोबर सर देखील इथे जोडलेले आहेत, मॅन फ्रॉम बारामती आणि त्याचबरोबर पुणे. हे जसे इथे मैदानामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, त्याचप्रमाणे दोन्ही संघांमधल्या लढतीमधील ही दृश्य आपण मैदानामध्ये टिपतोय आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मॅचकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. मॅच हाय व्होल्टेज आहे आणि इथून पुढे देखील तशीच मॅच सुरू राहणार आहे. 12 चेंडूंमध्ये पहिलाच बॉल, स्लोअर वन बाउन्सरचा इथे वापर केलाय, गतीचा वापर केलाय, थोडीशी उसळी मिळते आणि त्याचा फायदा. 22 स्वरूपाची धाव मिळते. एका त्या धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 62. तर समीकरण पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 45 धावेंची अजूनही गरज आहे. 11 गेंदे 45 चाहिए मुकाबला जीतने के लिए. अब प्रवीण को कहते हैं कि एक अलग शो खेलना पड़ेगा. कहते हैं जिंदगी की बेस्ट इनिंग क्या प्रवीण यहाँ पर खेलेंगे.
लॉफ किया है, बल्ले के बीचों बीच टैंडन डिस्पैच करके जाएगा सीधा 6 रन। गजब का शॉट है 6 रन। अप्रतिम असा फटका आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला, परंतु फक्त मनगटाचा वापर, चांगला बॉटम हँडचा वापर केला आणि त्यानंतर डीप काऊ कॉर्नर मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे स्टँड अँड डिलिव्हर, ती ताकद इथे देण्यात आली. बॉलला फोर्स केलं आणि त्यानंतर हा षटकार देखील येतोय. चांगला फटका आहे, दमदार आहे, असरदार आहे आणि 6 धावेंची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 68 धावा. अजूनही 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 39 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, डीपमधून क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव पूर्ण होईल, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेने देखील धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 70. अजूनही विजयासाठी 36 धावेंची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9. 9 गेंदे 37 चाहिए मुकाबला जीतने के लिए। ये मुकाबला जितना आसान है उतना मुश्किल है। ये धड़कन बढ़ाने वाला मुकाबला है, ये धड़कन है धड़ धड़ कराने वाला मुकाबला है। जब तक बीच मैदान में प्रवीण है तब तक है ना मैच जबरदस्त होने वाला है, क्योंकि ये डगआउट देख सकते हैं, एक तरफ सूरज और पूरे आसिम एंड द होल टीम, तो सामने सबकी नजर इस गेंद के ऊपर। ओए स्विंग और मिस की कहानी है, गजब की गेंद डाली है किरण ने। फिर से एक बार वापसी करना इस खिलाड़ी की आदत है और आदत से मजबूर खिलाड़ी है। 8 गेंदे 37, लेकिन मैच खत्म नहीं है शैलेश सर, मैच अभी बाकी है। मॅच नक्कीच अजूनही शिल्लक आहे. 8 चेंडूंमध्ये 37 धावा. या 2 चेंडूंवरती जर बिग हिट आले तर शेवटला 20-25 धावा बनवणं काहीसा अवघड नाहीये. पुढचा बॉल इथे देखील स्विंग अँड मिस. गोलंदाजाने अचूक टप्पा हेरलाय, त्यामुळे इथे कुठेतरी कमबॅक केलंय. जर कमबॅक केलं नाही ना तर पॅकअप होतं आणि पॅकअप मला वाटतं इथे होण्याची शक्यता जय शिवराई या संघाकडे, कारण कमबॅक इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमने कामरेश्वर फाइटर्स या संघाने फाइट दिली है. प्रवीण वाडकर के लिए देखिए बहुत सारा इनाम भी आप पहुंचा है। 7 गेंदे अभी विशेष। मिस टाइम, खिलाड़ी डाउन द बॉल और शायद ये मिलेगा नहीं, क्योंकि ये आज प्रवीण को लक फैक्टर है, लेकिन उनके लिए देखिए 2 कॉल है और पूरा भी करेंगे, 2 रन जरूर मिल जाएंगे। जाते जाते 7 के बाद में 72। अब गेंदे बाकी अगर देखिए तो 6 है और रन चाहिए मुकाबला जीतने के लिए 35 जिंदाबाद। लेकिन आप प्रवीण वाडकर के लिए देखिए भाई दोस्ती हो तो कैसी हो। अब देखिए सागर जरांडे और विशाल कामटे, सुशील दिगे, राहुल शेठ चौधरी, इनके माध्यम से 5-5-5 यानी 20,000 रुपये अगर दिखे तो प्रवीण के लिए इनाम है। देख मैं परसों मैच में था जेऊर के मैदान में, आनंद यादव जहां पर 6 गेंदे 32 की दरकार थी, 5 छक्के 1 दुक्का, मैच खत्म हुआ था, लेकिन ये 35 के बनेंगे, इसके ऊपर सबकी नजर। प्रवीण यांच्याकडे क्षमता आहे आणि ते मारण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, परंतु आव्हान थोडंसं अवघड आहे. चॅलेंज नेहमीच तशी असतात. एवढं मोठं पारितोषिक आहे, त्या पारितोषिकाच्या मागे देखील एवढा मोठा इतिहास आहे. 20,000 काही फुकटचे मिळणार नाहीत. तुमची ताकद तुम्हाला इथे प्रदान करावी लागेल. डगआउट मधलं देखील वातावरण काहीसं शांत आहे, कारण स्पर्धेमधून इथे निरोप घेण्याची वेळ येते की काय, परंतु प्रवीण ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, मोठे मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येतील याची नक्कीच वाट पाहावी लागेल. बघूया प्रवीण यांच्या बरोबरीने ओमकार इथे हिरो बनतील की नाही याची देखील वाट पाहावी लागेल. वेळ संपल्या कारणाने एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात केलाय. टाइम लिमिट देखील आहे. बघा प्रत्येक गोष्टीची इथे तुमच्यापर्यंत माहिती दिली जाते की तुम्हाला 8 षटकांमध्ये किती वेळ खर्च करायचा आहे. जर अतिरिक्त वेळ खर्च केला तर मात्र पॅनलाइज केलं जाईल. पहिलाच बॉल इथे मात्र पुल केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल निघालाय, लॉंग लेग सीमारेषेच्या जवळपास. क्षेत्ररक्षकाची तिथे फार मोठी धावपळ आहे. इथून तर काहीच समजून आलं नाही, परंतु 2 धावा तरी इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे इथे मागणी केली जाते. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर, तिसरे पंच आहेत, टेक्नॉलॉजीचा वापर करतील. TLC ची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करत आहे आणि आपले सर्व कॅमेरामॅन ज्या पद्धतीने इथे ही स्पर्धा कव्हर करतात त्यांचं कौतुक आहे. प्रत्येक गोष्टीची इथे आपल्यापर्यंत माहिती देत आहेत. क्या रहेगी इस गेम की कहानी, क्योंकि देखिए 3 रन अगर ये अपना ध्यान देखिए, जब आपने 2 कहे तो यहाँ पर सीधा है ना राहुल सेठ चौधरी एंड द ऑल टीम खड़ी है, कह रहे 3 आए हैं, क्योंकि इनको है ना प्रवीण को फिर से वह स्ट्राइक पे देख रहे हैं, क्योंकि आप ये है ना ये कह रहे हैं कि टाइगर अभी जिंदा है। अगर प्रवीण अगर ये 20,000 का इनाम लगा है, अगर ये 5 गेंदे
ये महत्वपूर्ण है। अगर ये 5 गेंदों में अगर 5 छक्के आज खेल लेते हैं, मैं यहां से कह सकता हूं टेनिस के विश्व में प्रवीण वाडकर के चर्चे होने वाले हैं, क्योंकि रातों रात अगर कोई स्टार बनेगा इस समय प्रवीण वाडकर हो सकते हैं, लेकिन फिलहाल अभी डिसीजन पेंडिंग है। फिलहाल देखिए जिस तरह से चर्चे सर जी, मैं आगे बात करूंगा करण मड़वी जिस तरह से मुंबई के रातों रात स्टार बने, 6 गेंदों में 6 छक्के सब सो रहे थे, सुबह पता चला करण मड़वी ने इतिहास रख दिया है। आज है ना उस तरह से प्रवीण वाडकर अगर इतिहास बनाना चाहते तो आज ये मौका आपके पास है। नक्कीच हिरो बनण्याची संधी क्वचितच मिळते आणि अशा परिस्थितीमध्येच तुम्ही हिरो बनवू शकता। तुम्हाला ज्या वेळेस हिरो बनण्याची संधी मिळते त्याच वेळेस तुम्हाला त्याचा फायदा घ्यावा लागतो। रातोरात कोणी स्टार म्हणत नाही, तुम्हाला त्यासाठी मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतं। तिसरे पंच अजूनही त्या टेक्नॉलॉजीचा वापर करतायत। काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल, दूध का दूध और पानी का पानी। और आपने टीएलसी के बारे में भी जिक्र किया, ग्रामीण बिग बैश आप देख रहे हैं, और ये बहुत बड़ा पल है, क्योंकि देखिए ग्रामीण बिग बैश का इवेंट 5 तालुकों को एक साथ मिलाना, एक छोटे से गांव में ये बेहतर टूर्नामेंट का आयोजन करना। ये टूर्नामेंट की अगर बात करें तो ऐसा लगता नहीं वेणु में हो रहा है, मुझे तो लगता है अगर देखिए सिंधुदुर्ग, जहां पर आप रायगढ़ में जाते हैं, उसके बाद में मालवण में जाते हैं, वो कहते हैं ना कि जहां धान होती है ना वहां पर ये मुकाबले होते हैं, ऐसी बात चल रही है। नक्कीच शहरी भागामध्ये आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा आयोजित करताना पाहिलेल्या आहेत। तुम्ही देखील संपूर्ण महाराष्ट्रभराचे दौरे केलेले आहेत, परंतु हे बघा इथे तुम्ही मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता योग्य पद्धतीने चेंडू अडवलाय की नाही याची पडताळणी आपण मुख्य स्क्रीनवरती देखील दर्शवतोय। काही क्षणी क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत, परंतु जो बॅकअप मिळाला त्यामुळे मात्र इथे सेफ आहे। आताच्या एकूण 3 धावा, साज बाज और ताज। 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 75, 4 बॅटर बाद, अजूनही 5 चेंडू आणि त्या 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 32 धावेंची गरज। हा चेंडू मात्र निर्धाव। आता मात्र सामन्यातली जशी हवा आपण देत होतो, जशी आपण म्हणतो ना की एखाद्या विस्तवाला आपण हवा दिल्याने त्यामध्ये अजून ज्वलनशीलता येते, परंतु इथे मात्र हवा देऊन काही फायदा होत नाहीये। आपका मतलब ये तो मैं थोड़ा सा रोकना चाहता हूँ, आपने बहुत सारा बलून बनाया, उसके बाद में हल्की सी सुई की नोक चुबाई, जिस तरह से बलून में से हवा निकल जाती है उस तरह से मैच में से ये निकल गई है। इस तरह से कहते हैं बेहतर कमबैक किया है। देखिए तो बल्लेबाज की टीम अगर देखिए जय शिवराय, क्योंकि जिस नज़र थी शिवराय के ऊपर, अगर देखिए तो सूरज के ऊपर, सूरज एक ज़बरदस्त खिलाड़ी थे, बहुत जल्दी डगआउट में गए। रवि की बल्लेबाजी इतनी रास आई नहीं है, गेंदबाजी रंजीत जाधव ने, मैं तो बस इतना कह सकता हूँ रंजीते दिल जीते। हा मात्र चांगला फटका खेळलाय आणि त्यावरती मला वाटतं 6 धावेंची नक्कीच मोहर लावली जाईल। बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषेच्या पलीकडे, हाय अँड हँडसम षटकार 6 धावेंसाठी। वो कहते हैं ना मोहतरमा आते आते आपने बहुत देर कर दी, बहुत देर हो गई है। वो इसीलिए कहते हैं ना जब आप स्टडी है ना पूरा एग्जाम खत्म हो गया उसके बाद में आप स्टडी के लिए बुक लेके बैठे अगले क्षणों के लिए, इस तरह से कहानी हुई है। हा नक्कीच आपण म्हणतो ना की एखादा दिवा विझत असला की तो जास्त वेगाने आणि जास्त प्रकाशित होतो, आणि त्याचप्रमाणे ओमकार यांच्या बॅटमधून हार्ड हिट केलाय आणि षटकार देखील येतोय। पुढचा बॉल 2 चेंडूमध्ये 25 धावेंची गरज। आता गरज नसताना उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळणं हे फार मोठं चॅलेंजिंग असतं, आणि ज्यावेळेस सामन्यातून हवा निघून जाते त्यावेळेस मनाला वाटेल त्या फटक्यामध्ये चेंडूला परावर्तित करण्याचा प्रयत्न केला जातोय। 1 चेंडू आणि 25 धावा सामन्याचं समीकरण। तरी देखील काही गोष्टी अरुण वाडकर यांच्याकडून समजवल्या जात आहेत, कारण सहजासहजी एक जास्त फरकाने इथे मॅच गमवायची नाहीये आणि तोच विचार इथे केला जातोय। 1 बॉल 25, पुढचा बॉल इथे देखील स्विंग अँड मिस, चेंडू निर्धाव टॉट, आणि आपण पाहतोय डू ऑर डाय या मॅच मध्ये कांबरेश्वर फायटर्स या संघाने इथे बाजी मारली। 24 धावांनी तब्बल इथे विजय मिळवलाय आणि आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल मध्ये आपण पाहतोय प्रवेश मिळतोय। तर चला आपण लगेचच आत्ताच्या विजेत्या संघाची मॅच आपण लगेचच इथे संपन्न करणार आहोत। त्यासाठी नाणेफेकीचा कौल होणं फार गरजेचं आहे। तर मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जातोय। या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतो की सन्माननीय शैलेश नवगुणे आणि समालोचक यांना पारितोषिक शंभू तेजा ग्रुप बांडेवाडी, नितीन राजपूत मित्र परिवार यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार।
नक्कीच माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक चांगलं समालोचन केल्याबद्दल केलंय आणि माझ्या बरोबरीने आमचे सहसमालोचक देखील एक चांगलं समालोचन आम्ही करताना गाडी नंबर MH14 EF15 फॉर्च्यूनर गाड़ी ज्यांची असेल कृपया विनंती असेल की अपन ती गाड़ी हाईलाइट आप देखिए जिस तरह से जय शिवराय के 82 पे 4 जिस तरह से रोका बहुत बड़ा लक्ष्य था और ये गलती हुई थी। उसके बाद में ये वो बड़े शॉट आपके सामने ये स्ट्रेट डाउन द ग्राउंड गजब का शॉट यहाँ पर देखने मिला, यहाँ पर चौका पाया। और दूसरी तरफ हाँ सर देखिए ये मिस टाइम, ये सबसे बड़ा कहते हैं मैच का टर्निंग पॉइंट जहां पर ये अभिधायकों ने कैच पकड़ा, रंजीत जाधव ने वो विकेट। धन्यवाद सर, मी तुम्हाला इथे थोडा वेळासाठी रोखील। माझ्यासाठी 200 रुपयांचं जे पारितोषिक कोणाचं नाव ये उसके बाद में ये लॉफ किया है, बहुत जबरदस्त शॉट आया बल्ले के बीचों बीच, आज के दिन का फेवरेट शॉट ये बल्ले के बीचों बीच में लगी, 6 रन यहां पर आए। सर एक 2 मिनिटं मी तुम्हाला थांबवेल। शंभू तेजा ग्रुप भांडेवाडी नितीनजी राजपूत मित्र परिवाराच्या वतीने समालोचन करण्यासाठी मला जे 200 रुपयांचं पारितोषिक इथे देण्यात आलं त्याबद्दल मी त्यांचं विशेष असा आभार व्यक्त करेल। परंतु माझ्या बरोबरीने माझे सहसमालोचक सलीम सर देखील माझ्या बरोबरीने उपस्थित आहेत। हे 200 रुपयाचं पारितोषिक आम्ही दोघांमध्ये शेअर करतोय। माझ्यातर्फे हे 100 रुपयांचं पारितोषिक देखील तुम्हाला प्रदान करण्यात येत आहे। थैंक यू सर जी। ओके यहाँ देखिए तो ये धन्यवाद। मैच के हाईलाइट इस तरह से फिर से बार फुलर लेट गेंद यहाँ से उम्मीदें जा गई थी लेकिन बड़ा स्टॉप किया था, ये उड़ता अरुण वाडकर नजर आए थे वहां पर। उसके बाद में लो फुल टॉस गेंद प्रॉपर टाइमिंग सीधा स्टैंड में एक टप्पा खाकर बाहर गई, 4 रन। यहाँ से उम्मीदें जा गई थी कि जय शिवराय टीम के, लेकिन फिर से बार रंजीत आए। उसके बाद में ये बेहतर पल, ये विकेट सेलिब्रेशन रंजीत जाधव की 2 बेहतर विकेट, पहले सूरज की, उसके बाद में ये प्रवीण फिर से बार ये बहुत जबरदस्त फ्लिक ऑफ द रिस्ट कलाओं का इस्तेमाल किया सीधा स्टैंड में। आज का शॉट ऑफ द डे ये प्रवीण वाडकर के बल्ले से। उसके बाद में शशि आए और शशि के सामने बहुत बड़ा प्रहार किया सीधा, है ना ये गेंद है ना तारामंडल में डिपॉजिट की इस समय। मैसिव हिट 6 रन आया, उसी के साथ में जिस तरह से धुआं आया उस तरह से ये मैच खत्म हो गई, कहानी खत्म हो गई। जय शिवराय इस टूर्नामेंट को गुड बाय टाटा की है अपने हार्ड लक टीम एंड अगली